ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. याचकाचा भार घेऊ नये येरझार, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. विठ्ठला विठ्ठला. ठाकरो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या दारामध्ये उभं राहून भगवंताकडे एक विशेष अशी मागणी मागितलेली आहे. त्या मागणीचा, त्या तुकोबारायांच्या शब्दांचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा अर्थ सांगणं शक्य आहे, जेवढा विचार करणं शक्य आहे, तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. कीर्तनाची वेळ 6 ते 8 अशी आहे. साधारण 20 मिनिटं माझ्या हातात आहेत. तेवढ्या वेळेमध्ये जेवढा विचार मांडणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून जो विचार मांडतात त्या विचाराकडे येण्याच्या पूर्वी काल आणि आज मिळून सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आणि गंगा पूजनाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला. माऊली परिवार आणि माधवानंद महाराजांचा परिवार यांच्या सर्वांच्या वतीनं वामनानंद महाराजांचा परिवार या सर्वांच्या या सहकार्यानं वतीनं त्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम इथे संपन्न झाला. सहस्त्र चंद्र दर्शन म्हणजे साधारण 81 वर्षाची परिपूर्णता. सहस्त्र चंद्र याचा अर्थ रोजच चंद्र आपण पाहतोय, पण पूर्ण चंद्र असा होतो. आणि पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमा. साधारण 81 वर्षाच्या काळामध्ये मध्ये येणाऱ्या अधिक मासांना धरून मनुष्य साधारण 1000 वेळेला पूर्ण चंद्र बघतो असा गणित आहे, असा संकेत आहे. आणि हजार चंद्र पूर्ण बघितले की चंद्रामधून प्राप्त होणारं अमृत त्याला प्राप्त होतं. आणि त्या अमृताने त्या 1000 वेळेला केलेल्या दर्शनाने त्याला अमृतत्व प्राप्त व्हावं आणि तो अमृत स्वरूपाचा असावा याकरता म्हणून त्याला काही शुभेच्छा दिल्या जातात. तत्संबंधानं काही आध्यात्मिक भावना व्यक्त केली जाते. त्याच पद्धतीनं गंगा पूजनाचा हा कार्यक्रम आहे. बरेच दिवस हा कार्यक्रम लांबला. गंगा पूजन मागेच झालंय, गंगेचं दर्शन वगैरे स्नान वगैरे मागेच झालंय, पण काही कारणानं हा कार्यक्रम लांबत आला. गंगेच्या पूजनाचं महत्व काय, गंगा म्हणजे काय, गंगा काय, आता सगळेच बुडून आलोय आपण तिथं. काय मी विस्तारानं आपल्याला सांगावं, परंतु या दोन्ही कार्यक्रमाचं नियोजन करून त्याचं औचित्य साधून कालची संध्याकाळची आणि आजची सेवा इथे संपन्न होते आहे. आई वडिलांच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञतेची भावना असावी हे आपल्या सगळ्या वाङ्मयामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये वारंवार सांगितलं गेलेलं आहे. आई वडिलांची सेवा करावी. त्या महाभारतामध्ये एक विदुर नीती नावाचं प्रकरण येतं आणि या विदुर नीतीनंतर एक सनत सुजातीय नावाचं प्रकरण महाभारतामध्ये येतं. काही कारणानं अधिकार नसल्यामुळे विदुरांना सनत सुजातीयांना बोलवावं लागलं आणि ते आल्यानंतर धृतराष्ट्राचा आणि त्यांचा संवाद आहे. या संवादावर जगद्गुरु शंकराचार्यांचं भाष्य आहे. मला बाकीचं लांबवायचं नाही. त्याच्यामध्ये काही फार मोठा विस्तार खूप मोठा संवाद झाला असं काही नाही. अगदी छोटा संवाद, एका वाक्याचे प्रश्न आहेत आणि एका शब्दाची उत्तर आहेत. इतका सहज सरळ संवाद आपल्याला सनत सुजातीयामध्ये दिसतो. त्याच्यामध्ये धृतराष्ट्राने त्यांना असं विचारलं की म्हणे महाराज,
मनुष्य बुद्धिमान कशाने होतो हो? मनुष्य बुद्धिमान कशाने होतो? माणसाला बुद्धिमान व्हावं वाटणं हे स्वाभाविक आहे, बुद्धिमान असावं हेही बरोबर आहे, पण माणसं बुद्धिमान नसतात ही वस्तुस्थिती आहे ना. बुद्धिमान आपण व्हावं असं माणसाला वाटतं, तर कशाने मनुष्य बुद्धिमान होईल? किती वर्ष अभ्यास करावा लागेल? कोणत्या गुरुचे पाय धरावे लागतील? किती आत्मचिंतन करावं लागेल तर मनुष्य बुद्धिमान होतो? तर याला सनद सुजाती यांनी उत्तर दिलं. धृतराष्ट्राने विचारलं मनुष्य बुद्धिमान कशाने होतो, आणि सनद सुजाती यांनी उत्तर दिलं बुद्धिमान वृद्ध सेवया. सनद सुजाती यांनी उत्तर दिलं काही करण्याचं कारण नाही, घरातल्या माणसांनी घरातल्या वृद्धांची सेवा केली की तो आपोआप बुद्धिमान होतो. विठ्ठला विठ्ठल त्यामुळे वृद्धांची सेवा करणं, माता पित्यांची सेवा करणं, आई वडिलांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य तर आहेच आहे, पण आपल्या लाभाच्या दृष्टीने त्याला फार महत्व आपल्या संस्कृतीनं दिलं. त्यामुळं आई वडील आपले 80-81 वर्षाचे झाले, त्यांचा अमृत महोत्सव, त्यांचा सहस्त्र चंद्र दर्शन, त्यांची शताब्दी साजरी करण्याचं भाग्य फार कमी मुलांच्या नशिबाला येतं, आणि ज्यांच्या येतं त्यांना त्याचं भान असतंच असं नाही. म्हणून हा विचार फार महत्वाचा आहे. आपल्या पारमार्थिक दृष्टीने जर विचार करायचा झाला तर मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसायनाच्या पहिल्या उल्हासामध्ये माणसाच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या चरणाविषयीचं प्रेम कसं निर्माण होतं या संबंधाने काही पायऱ्यांचा विचार केला. श्रीमद भागवतामध्ये नारद आणि व्यास महर्षींच्या संवादामध्ये नारदांनी आपलं सगळं चरित्र व्यासांना सांगितलं, आणि ते सांगत असताना जे चरित्र सबंध सांगितलं त्या चरित्राला डोळ्यासमोर ठेवून मधुसूदन सरस्वतींनी त्या चरित्रातून अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचं भक्तिप्रेम निर्माण होण्याकरता काय करावं लागतं याच्या 11 पायऱ्यांचा विचार केला. मला सगळं सांगायचं नाहीये, तो आत्ता माझ्या कीर्तनाचा विषयही नाहीये, पण कीर्तनाचं औचित्य काय आहे हे सांगितल्याशिवाय कीर्तनाला प्रारंभ केला तर मला दोष लागेल म्हणून मी सांगतो. ज्या निमित्ताचं कीर्तन असतं वक्त्यांनी त्या निमित्तावर 2 मिनिटं तरी बोलावं, 2 मिनिटं तरी बोलावं. का बोलावं, कशा करता बोलावं हा भाग वेगळा, पण कीर्तनकार बोलत नाहीत असं नाही, कारण ते बोलल्याशिवाय वेळही निघत नाही. त्यामुळे बोलणं तर भाग आहे, पण मी तरी मुद्दाम आपल्याला सांगतो. मधुसूदन सरस्वतीने असं म्हटलंय, प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुतिः ततो रति अंकुरोत्पत्ति स्वरूपाधि गतिस्ततः प्रेम वृद्धी परानंदे तस्याथ स्फुरणं ततः. आता हे सगळं कुठं सांगत बसू मी आपल्याला, माझा मुद्दा पहिलाच आहे. मधुसूदन सरस्वतीने भगवत धर्मनिष्ठा स्यात् अथ स्वस्मिन् तद्गुणशालिता प्रेमनो अथ परमाकाष्ठा उदिता भक्ती भूमिका वगैरे तर सगळा विचार तिथं आला. त्याच्यामध्ये पहिला विचार त्यांनी सांगितला, भगवंताचं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण व्हायचं असेल तर पहिली पायरी काय आहे तर प्रथमं महतां सेवा. प्रथमं महतां सेवा. आणि महतां या पदाचा अर्थ काय करायचा याचा विचार करताना मधुसूदन सरस्वतींनी स्वतःनीच त्याच्यावर भाष्य लिहिलंय पहिल्या उल्हासावर. त्याच्यामध्ये महताम या पदाने त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या आहेत. महताम या पदामध्ये एक परमात्म्याचा विचार करा आणि दुसरा संतांचा विचार करा. विठ्ठला विठ्ठल. मला लांबवायचं नाही, पण मला औचित्य म्हणून आपल्याला असं सांगायचंय की देव आणि संत हे जर महताम या पदामध्ये बसत असतील तर देव आणि संत यांची एकवाक्यता जिथं होते त्यांना आईबाप असं म्हणतात. माझा मुद्दा एवढाच आहे. देव आणि संत यांची एकवाक्यता जिथं होते, मी प्रमाणाने बोलतो. आपल्याकडे शास्त्राची वचन आहेत, आज्ञा आहेत, आणि त्या आज्ञेनुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा शास्त्राने आपल्याला असं सांगितलं, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अशी आज्ञा शास्त्राने आपल्याला केली. याच्यामध्ये मातृदेवो भव याचा अर्थ काय होतो?
याचा अर्थ पितृदेवो भव, याचा अर्थ काय होतो? म्हणजे आई बाप देव आहेत असा याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ असा होत नाही. मातृदेवो भव म्हणजे आई देव आहे, पितृदेवो भव म्हणजे बाप देव आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. भव हे क्रियापद आहे. भव म्हणजे तू हो, याचा सरळ अर्थ असा आहे, आई देव आहेच आहे, आईला देव मानणारा तू हो. बाप आधीपासूनच देव आहे, बापाला देव मानणारा तू हो, असा त्याचा अर्थ आहे. बाप देव आहे आणि आई देव आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही, कारण आई बाप देव आहेच आहेत. शास्त्राने याच्याबद्दल विकल्प निर्माण केला नाही. त्यामुळे आई बाप देवही आहेत आणि याच आई बापाने आपल्याला पहिल्या क्षणापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत आपलं जीवन धन्य व्हावं या तळमळीनं जर काही शिकवलं असेल, भले तो प्रपंच असो अथवा परमार्थ असो, तर ते आई बाप आपल्या जीवनात प्रकट होणारे पहिले संतही आहेत. विठ्ठला थोडा विचार सांग. काय आहे, आपल्याकडे साहित्यशास्त्र आहे. या साहित्यशास्त्रामध्ये उपमान आणि उपमेय सांगितलं जातं. मला लांबवायचं नाही, तुम्हाला झोप लागावी याची जबाबदारी मी घेऊन आलेलो नाही. थोडं बोलायचं आहे, औचित्य म्हणून बोलायचं आहे. पण एखाद्या माणसाला जेव्हा आपण म्हणतो किंवा एखादी उपमा आपण वापरतो, मुख चंद्रासारखं आहे अशी जेव्हा उपमा आपण वापरतो, तेव्हा मुखाला जेव्हा चंद्राची उपमा दिली जाते, तेव्हा चंद्र हा मुखापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगण्यात तात्पर्य असतं की नाही? मुखाला जर चंद्राची उपमा देत असू आपण, तर तो चंद्र या मुख चंद्रासारखं आहे. म्हणजे चंद्र जेवढा सुंदर आहे तेवढं मुख सुंदर आहे. म्हणजे चंद्राचं सौंदर्य मान्य आहे. उपमा ज्याची दिली जाते तो मोठा असतो आणि ज्याला दिली जाते तो लहान असतो. असं आहे ना? उपमा ज्याची दिली जाते तो मोठा आणि ज्याला दिली जाते तो जर त्याच्यापेक्षा लहान असेल, तर तुकाराम महाराजांनी संतांना आई बापाची उपमा दिली असेल, तर आई बाप हे संतांपेक्षाही मोठे आहेत असं तुकोबारांना म्हणायचं नसेल का? तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप,
कोणाची दिली? मायबापाची. ज्ञानोबारायांना दुसरी उपमा वेदाला सुद्धा सुचली नाही. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानोबारायांना दुसरं काही म्हणताच आलं नाही. जगतातली कितीही मोठी उपमा काढून ज्ञानोबारायांसमोर ठेवली ना, तर एखाद्या सूर्यासमोर काजवा चमकावा तशी ती उपमा ज्ञानोबारायांसमोर राहते. म्हणून सगळ्यात सुंदर उपमा नाथ महाराजांनी काढून दिली. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. अहो, जो वेद या जगाची आई होतो, तो जिला आई म्हणतो, ते संत काय असतील? आणि त्या संतांना आई म्हणायचं असेल तर आई काय असेल? विठ्ठला विठ्ठला. म्हणून मातृपितृ पूजन सोहळा आहे, त्यांची सेवा आहे आणि ती सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. आध्यात्मिक आणि प्रापंचिक दृष्टीनं आपल्या जीवनाच्या धन्यतेचा हा क्षण आहे आणि त्या निमित्तानं ही कीर्तन सेवा इथे संपन्न होते आहे. थोडा वेळ बोलणार आहे, थोडंसं चिंतन करणार आहे. आता 81 वर्ष पूर्ण झाली, गंगा पूजन झालं, मग आता आयुष्यामध्ये उरलं काय? आता आयुष्यामध्ये माणसाने काय केलं पाहिजे? 81 वर्ष झाला ना संसार, 81 वर्ष जसा परमार्थ करायचा झाला तसा केला ना, मग आता या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये माणसाने काय केलं पाहिजे? माणसाने काही करू नये, फक्त देवाच्या दारामध्ये उभं राहून भिकारी पण स्वीकारावं, याच्यात मानवी जीवनाची धन्यता आहे. मी हे का बोलतो? मी मुद्दाम म्हणजे ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा, हे भिकारी भीक हे आज का घेतलं? खरं आई वडिलांच्या पूजनाचा दिवस, मग भिकाऱ्याचं वर्णन कशाला करता? परमार्थामधला भिकारी होणं हे जन्म जन्मांतराच्या पुण्याचं फल आहे, हे लक्षात घ्या. आणि ते सहसा माणसाच्या वाट्याला येत नाही. मी का हा अभंग घेतला याचं चिंतन शेवटी करतो. 1-2-5 मिनिटं उरले तर लक्षात राहिलं तर बोलतो. अभंगाचं सरळ चिंतन करा. तुकोबाराय भगवंताच्या दारात उभं राहून काही मागणं मागता. मी अनेक वेळेला हे सांगतो, आजही सांगण्यात मला कोणता संकोच नाही की माणसाच्या अंतःकरणामध्ये मागणीचा जो उदय होतो, माणसाला जे मागावं असं वाटत राहतं, ते काही सहजच मनात येतं असं नाही. त्याच्या मागे काही कारण परंपरा असते आणि भावनांच्या अभिव्यक्ती करता मानसशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. कारण भावनांच्या अभिव्यक्तीचं कारण माणसाच्या मनात लपलेलं असतं. ज्ञानोबारांनी चिंतन करताना भाषा काय वापरली? आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी, मग ते वाचा दिठी करासीये, हे ज्ञानोबारांची भाषा आहे. विचार करा आपण. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी, त्या मनाचा विचार करा. मनुष्य का मागणं मागतो? त्याच्या मनात असा काय गोंधळ चालू असतो की त्याला मागावं वाटतं? आणि त्याचं सोपं आणि सरळ उत्तर एवढंच आहे की मनुष्य मागणं मागतो याची 2 कारणं असतात, गरज आणि अप्राप्ती. 2च कारणं. मला विस्तार करायचा नाही, मला अभंगाकडे यायचंय, मला त्या दृष्टीने बोलायचंय म्हणून बोलतो. गरज आणि अप्राप्ती ही 2 कारणं आहेत. ज्याची गरज नाही त्याची मागणी नाही आणि ज्याची प्राप्ती आहे त्याची मागणी नाही. गरज असावी आणि जवळ नसावं तर मनुष्य मागणं मागतो, हे मागणीचं प्रमुख कारण. मला आता बाकीचा विस्तारही करायचा नाही. मला असं सांगायचंय की गरज आणि अप्राप्तीतून जर मागणं निर्माण होत असेल तर माणसाला मूळ गरज कशाची आहे आणि माणसाला अप्राप्त काय? मला तुकोबारांबद्दल आता बोलायचं. आपल्या जीवनाची मूळ गरज काय आहे? जरा कधी विचार केलाय का? मी आता आध्यात्मिक दृष्टीनं बोलतो, मला प्रापंचिक दृष्टीनं बोलायचं नाही. माणसाच्या मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारा राहू द्या बाजूला. झालं, पुष्कळ अन्न खाल्लंय आतापर्यंत, अंगी लागलंय, काही उपयोग झाला नाही. वस्त्रही पुष्कळ आहे, झालंय, चांगलं झालंय, आता भरपूर चांगले कपडे परिधान केलेत, निवाराही चांगला मिळालाय, 2-4 घरं झाली आहेत. आता मला त्याबद्दल बोलायचं नाही. त्या मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत आहेत म्हणून मूलभूतच ठेवा. मूलभूत गरजाने मनुष्य मूलभूत मनुष्य आहे एवढंच कळतं. पण मनुष्य पारमार्थिक गरजांच्या परिपूर्तीनं परमार्थाच्या दृष्टीने संत ठरत असतो. विठ्ठला विठ्ठला. प्रपंचामध्ये
घरामधल्या किती गरजा पूर्ण झाल्या म्हणजे आपण म्हणू की बस आता आमचा संसार सुखाचा झाला? सांगा मला, भाषा सांगा. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर असं म्हणत असत की देवाने माणसाला किती दिलं म्हणजे माणूस देवाला नोटीस पाठवेल की देवा बस 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 आता देऊ नका. असं कधी होईल? कधी होईल सांगा ना. बरं कधी होईल म्हणण्यापेक्षा कोणत्या क्षेत्रातलं किती मिळालं म्हणजे पुरे वाटेल? पुरे हा शब्द प्रपंचात येत नाही आणि जिथं पुरे म्हटलं जातं तो प्रपंच नाही. बघा, माझी भाषा पटत असेल तर घ्या. तृप्ती नाहीच आहेत महाराज, हे चुकून संसारात आलेत, वाट चुकून. माणसं म्हणतात आमचा संसार सुखाचा. कशाचा सुखाचा झाला? कुणाचा झाला? कुणाचा झाला? एकाने तरी हातवर करून सांगावं माझा संसार सुखाचा झालाय म्हणून. कीर्तन करा सकट. एवढा संसार सुखाचा झाला असता तर रोज कशाला फिरलो असतो? कुणाचा संसार सुखाचा झाला? संसार आणि सुख या दोन गोष्टी एका केंद्रात येत नाहीत महाराज. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवणाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. जिये लोकीचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदय होय असता लागी. दुःख लेवोनी सुखाची अंगी सळित जगाते, आहा कटकटा येवो कटे शेवटी. मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मला तू. इथं सुख नाही म्हणून तरी झडझडोनी वहिलाने, ये भक्तीची ये वाटेला जिया पावसी. कुणाला सुख आहे बोला ना. हे शब्द संसारात चुकून आलेले आहेत. वाट चुकल्यामुळं सुख शब्द संसारात आलाय, नाहीतर हा संसारातला शब्द नाही. हा शब्द मुळातच परमार्थातला आहे. आनंद हा शब्द परमार्थातला आहे. तृप्ती हा शब्द परमार्थातला आहे. आम्ही कधी पुरे म्हणणार आहोत सांगा ना. मनुष्या याड्यता प्राप्यम राज्यम इच्छन्ति अनंतरम, राज्यात देवत्वम इच्छन्ति देवत्वात इंद्रताम अपि, असं महाभारताने म्हटलं. किती मिळालं तरी पुढचं 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 मिळावं वाटतं. आणि हे नुसतं वाटत नाही, मी याच्या पुढचं मानसशास्त्र आपल्याला सांगतो. पुढचं 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 मिळावं वाटायला लागलं की मिळालेलं नको वाटायला लागतं. हाही त्याचा विपरीत परिणाम. पुढचं मिळावं वाटणं मी दोष देत नाही. मला जे मिळालं त्याच्यापेक्षा पुढं अजून मिळावं असं वाटलं तर माझ्या दृष्टीने दोष नाही येतो. पण पुढचं मिळावं वाटल्यामुळे मिळालेलं नको वाटायला लागतं, याच्यापेक्षा मोठा दोष नाही. दुर्दैवाने माणसाच्या जीवनामध्ये होतं आणि पुरे म्हणणं त्याच्या तोंडातून बाहेर पडत नाही. मी कशा करता आपल्याला हे बोलतो? तुकोबारा या अभंगामध्ये भगवंताच्या दारामध्ये उभं राहून भिकारी म्हणून घेतात, याचक म्हणून घेतात, काही मागणं मागतात. आणि या मागणीचं मुख्य कारण एक आहे, गरज आणि अप्राप्ती. माझा मुद्दा एवढा चाललाय की आपल्याला कशाची गरज आहे हे आपण कधी तपासून बघितलंय का? आपल्याला काय अप्राप्त आहे हे आपण कधी तपासून बघितलंय का? मी विचार अभंगाकडे येणारा सांगतोय आपल्याला. आम्हाला कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? जे मिळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पुन्हा काहीही मिळावं असं वाटू नये, त्याची माणसाला खरी गरज असते. मी पुन्हा सांगतो आपल्याला, जे मिळाल्यानंतर आता मिळण्यासारखं काही राहिलेलं नाही असं ज्याच्या बाबतीत वाटतं त्याची माणसाला खरी गरज आहे. पैशाची गरज आहे का? मिळावे वाटतच राहतात. शून्य वाढवायचा नादच आहे. 10 मिळाले तर 100 मिळावे वाटतात, 100 मिळाले तर 1000 मिळावे वाटतात, 1000 मिळाले तर लाख मिळावे वाटतात. हे पुढचे शून्य वाढवायचा नादच लागलाय माणसाला. आणि नाद लागला नवल नाही. हे नाद शून्य वाढवायच्या नादामध्ये या येड्याला मागचा आकडा कधी निष्ठून गेला हे कळलं नाही. हे नुसतं शून्य वाढवत राहिले. मागे आकडा पाहिजे तर शून्याला महत्व आहे ना. आमचा आकडा निष्ठून गेला महाराज. आम्हाला खरी गरज कशाची आहे सांगा ना. खरी गरज कशाची? आम्हाला संपत्तीची गरज आहे का? आम्हाला सत्तेची गरज आहे का? आम्हाला संततीची गरज आहे का? अरे 100 मुलं झाली, धृतराष्ट्र सुखी होता का सांगा? सोन्याची नगरी होती, रावण सुखी होता का सांगा? 80,000 बायका होत्या, रावण सुखी होता का सांगा? सगळं चांगलं होतं, पोटी संतती नव्हती तर दशरथ राजे सुखी होते काय सांगा? कोण सुखी होतं? कशाने सुख मिळतं? याची कशाची आम्हाला खरी गरज नाही. याच्याने मनुष्य जगायचा थांबत नाही. सरळ बोलतो.
संपत्ती नसेल तर माणसं जगत नाहीत का? उलट आनंदानं जगतात, चिंताच नसते ना, काही नाही. ज्याच्या जवळ काहीच नाही ना, तो जेवढ्या आनंदात राहतो तेवढा ज्याच्या जवळ खूप आहे तेवढा आनंदात राहू शकत नाही. त्याला वाटतं रात्री चोर आला तर, सकाळी नेलं तर, नेता नेता मला मारलं तर, जाता जाता घरातल्या लोकांचे खून केले तर, आणि ज्याच्या जवळ काही नाही तो कसा आहे बघा ना, त्याला काहीच नाही, काहीच नाही. मी एक वाक्य सांगतो, ज्याच्या जवळ काही नसतं ना तो सगळ्या जगाचा मालक असतो. विठ्ठला विठ्ठला माझी भाषा नाही बरं, ही माझी भाषा नाही, ही जनक राजाची भाषा आहे. अनंतवत मे वित्तम यस्य मे नास्ति किंचन मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यति किंचन. राजे बोलतात, जनक राजे बोलतात. मला दृष्टांत सांगायचा नाही, मला एवढंच म्हणायचंय, आपल्याला मूलभूत गरज जरी अन्न वस्त्र निवारा असली तरी आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये आपली खरी गरज कोणती? एक. दुसरा विचार त्याच्या अनुषंगानं सांगतो, ज्याची आपल्याला खरी गरज आहे असं आपल्याला वाटतं, ती गरज पूर्ण करून घेण्याकरता आपल्या ठिकाणी कोणतं सामर्थ्य नाहीये. मी आपल्याला आता थोडं स्पष्ट करतो, थोडं स्पष्ट. गरज आणि अप्राप्तीतून मागणं निर्माण होतं ना, खरी गरज कशाची आहे आणि स्वकर्तृत्वानं या जगतामध्ये अप्राप्त काय आहे, या दोन गोष्टींचा विचार केला की माझा अभंग सुरू झाला. दोन गोष्टींचा विचार केला, माझा अभंग सुरू झाला. ऐका, आम्हाला खरी गरज कशाची आहे ठरवता आलं नाही. आम्ही नाही त्याला गरजा म्हणत बसलो, नाही त्याला गरजा म्हणत बसलो आणि खऱ्या गरजेला विसरून गेलो. एक जाऊ द्या, मला त्याही बद्दल बोलायचं नाही. पण माणसाच्या जीवनात ज्याची गरज आहे त्याची ज्याची जाणीव होते, मला अन्नाची गरज आहे म्हणल्यावर मी नोकरी करेन, मी काही उद्योगधंदा करेन, मी काहीतरी करेन, त्याच्याकरता काहीतरी माझ्याकडून होईलच की नाही. मला जर अन्नाची गरज आहे, मला जर काही मिळवायचं आहे, मला काही मिळावं असं वाटत असेल, मला संपत्तीची गरज आहे, तर मी नोकरी करेन, मी उद्योगधंदा करेन, मी काहीतरी करेन, कुणाला तरी फसवेन तरी, अगदीच काही नाही जमलं तर कीर्तन करीन. पैशाचं साधन आहे ना, आता काय करता त्याला, आहे ना. काहीतरी खटपट केल्याशिवाय मला पैसा मिळेल का? बर, जो पैसा मला मिळवायचा आहे त्याच्याकरता खटपट करणं माझ्या हातात आहे की नाही? माझं प्रारब्ध सोडून द्या, पण माझं कर्तृत्व हे मला सिद्ध करावं लागेल की नाही? करावं लागेल. मग असं काय आहे की मानवी जीवनाच्या कर्तृत्वातून जे सिद्ध होत नाही आणि मानवाला ज्याची गरज आहे हे माणसाला कळत नाही, असं या जगतामध्ये काय आहे? तर त्याचं उत्तर एका वाक्यामध्ये देऊन जातो, माणसाला खरी गरज आणि माणसाच्या कर्तृत्वानं सिद्ध न होणारी एकच गोष्ट या जगतामध्ये आहे, ती म्हणजे भगवंताच्या चरणाविषयीचं प्रेम. विठ्ठला विठ्ठला. आता याचा विस्तार खूप आहे, रात्रभर मी बोलू शकेन, प्रमाण माझ्याजवळ खूप आहे, पण मी साधे युक्तिवाद आपल्याला सांगतो. आपल्याला खरी गरज भगवंताच्या चरणाच्या प्रेमाची आहे महाराज. कारण एक भगवंताचं प्रेम मिळालं ना, बाकी काही नाही मिळालं तरी चालतं, आणि बाकी सगळं मिळालं आणि भगवंताबद्दलचं प्रेम न मिळालं ना तर मिळालेलं सगळं वाया जातं. साधं आहे. एखाद्या स्त्रीच्या गळ्यामध्ये 10 किलो सोन्याचे सगळे अलंकार आहेत, फक्त मंगळसूत्र नाही, उपयोगाचं नाही, आणि जिच्याकडे सोन्याचा मणी नाही पण गळ्यामध्ये काळ्या मण्याची पोत आहे, तिच्याबद्दल आईची भावना आहे. असं का होत असेल? सगळं मिळतं पण त्याला मूल्य नाही, आणि काही नसतं, अल्प असतं पण त्याला मूल्य आहे. अस्ते साधा काळा मणी गळ्यामध्ये घातला तर माणसाची दृष्टी तिच्याकडे बघायची बदलून जाते, बदलून जाते. आणि नुसते सोन्याचे दागिने घालून बाई निघाली तर माणसं तिच्याकडे दुसऱ्या दृष्टीने बघतात. खोटे दागिने असतील, फसवत असेल, कुणाचे लुटलेत कुणाला माहिती, काही बोलते, त्याला काही अंत नाही, त्याला काही अंत नाही, मला ते सांगायचं आहे. पण असं का होतं? तसं या परमार्थामध्ये ज्ञान मिळू दे, कर्म मिळू दे, तुमची समाधी लागू दे, तुम्हाला लोकांनी तुमचा महात्मा म्हणून गौरव करू दे, तुम्हाला महाराज म्हणू दे, पण भगवंताच्या चरणाविषयीचं प्रेम नसेल तर हे सगळं वाया जातं. आणि याच्यापैकी काही नसू द्या, फक्त भगवंताबद्दलचं प्रेम असू द्या, हे सगळं स्वतःहून आपल्याकडे चालत येतं. विठ्ठला विठ्ठला प्रेम महत्वाचं कसं आहे, काय आहे याचा विचार नंतर करतो.
नंतर करतो. दुसरा जो विचार मला सांगायचा होता ते म्हणजे आपल्या कर्तृत्वानं आपल्याला प्रेम मिळवता येत नाही. मी माणसाचं म्हणतोय, माणसाचं त्याच्याही पुढे बोलणार आहे. माणसाचं कर्तृत्व या जगतामध्ये बाकी गोष्टी सिद्ध करण्यात झालं असेल, चंद्रापर्यंत आम्ही पोचलो, माणसाचं कर्तृत्व आहे हो, नाकारून कसं चालेल? विज्ञानाची एवढी प्रगती झाली, मंगळापर्यंत आपला देश पोचला, चंद्रापर्यंत आपला देश पोचला, तिथं आपल्या देशाचा झेंडा लागला. हे कर्तृत्व नाकारणार काय आपण? हे कर्तृत्व आहेच आहे ना. या कर्तृत्वाला कोणी नाकारत नाही. परमार्थामध्ये सुद्धा माणसं कर्तृत्व दाखवतात, पण परमार्थाच्या कर्तृत्वाची परिपूर्णता ही ज्ञान संपादन करण्यामध्ये नाही, परमार्थाच्या कर्तृत्वाची परिपूर्णता भगवंताचं प्रेम संपादन करण्यात आहे. मी पुन्हा पुन्हा का सांगतो? कारण माणसाच्या कर्तृत्वानं माणसाला प्रेम मिळवता येत नाही. थोडंसं सोपं करून जर विभागवार सांगायचं झालं तर माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी प्रारब्धानं प्राप्त होतात, काही गोष्टी प्रयत्नानं प्राप्त होतात, काही गोष्टी अधिकारानं प्राप्त होतात आणि काही गोष्टी फक्त कृपेनं प्राप्त होतात. 4 प्रकार करा. मी सोपं सांगतो. काही गोष्टी प्रारब्ध सिद्ध आहे, आमच्या प्रारब्धात असेल तर आम्हाला मिळेल. अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन वगैरे वगैरे प्रमाण आहेत. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाडे मान वगैरे वगैरे आपल्याला प्रमाण देता येतात. जे आमच्या प्रारब्धात आहे ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही, आणि जे आमच्या प्रारब्धात नाही ते वाटेल ते केलं तरी कोणी आणून देऊ शकत नाही. आपलं प्रारब्ध आपल्याला स्वकर्तृत्वानं काही त्याच्यात बदल करता येत नाही. जे प्रारब्धात आहे ते आहे. काही गोष्टी प्रारब्धानंच मिळतात, त्याचा विस्तार करत नाही. काही गोष्टी प्रयत्नानं मिळतात. आम्हाला संपत्ती पाहिजे असेल, प्रारब्धाची जोड लागते, पण कर्तृत्व लागतं का नाही? काहीतरी कर्तृत्व लागतं, काहीतरी खटपट करावी लागते. मान मिळवायचा आहे, काही मिळवायचं आहे, आम्हाला सोनं नाणं मिळवायचं आहे, काही लौकिक मिळवायचं आहे, तर खटपट करावी लागते, काही प्रयत्न करावे लागतात. काही गोष्टी प्रयत्नानं मिळतात, काही गोष्टी अधिकारानं मिळतात. उदाहरण सांगायचं झालं तर ब्रह्मज्ञान हे कुणालाही मिळत नाही, ते अधिकारानं मिळतं. ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी तरी का हिंपुटी वेदशास्त्रे, याजसाठी जप याजसाठी तप, व्यासेही अमुक ग्रंथ केले, तुकोबराय बोलतातच की नाही. हे अधिकारानं मिळतं. ब्रह्मज्ञानाचा एक स्वतंत्र अधिकार असतो. उगी रस्त्यावरून जाता जाता कुणीतरी भेटलं, द्यावं ब्रह्मज्ञान, तो म्हणतो घ्यावं, आणि हा झाला ब्रह्मज्ञानी. असं होत नाही जगाच्या पाठीवर. त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात, त्याच्याकरता अभ्यास करावा लागतो, त्याच्याकरता गुरुचे पाय धरावे लागतात, त्याच्याकरता काही करावं लागतं. ते ज्ञान पैगा बरवे जरी मने आती आणावे वगैरे वगैरे नेहमी आपण सांगतो. जा बाबा गुरुकडे जा. आता ते त्याच्या शास्त्रदृष्टीनं ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण आणि काय ते बघा. विचारसागरात दुसऱ्या तरंगात आलोय सुरुवातीला. कुठं सांगत बसू मी आपल्याला? बस. निष्काम कर्माचरण आणि सद्गुरु उपासनेने ज्याने आपल्या अंतःकरणातले मल आणि विक्षेप हे 2 दोष घालवलेले आहेत, आवरण नावाचा 3रा दोष शिल्लक राहिलेला आहे, आणि त्या 3ऱ्या दोषाच्या निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी समजावा. झालं की काय आहे त्याच्यामध्ये? लहानपणी पाठ केलेलं अरे लक्षात चालू आहे. बस. का बोलतो मी आपल्याला? हे अधिकारानं सिद्ध होतं. पण काही गोष्टी अशा आहेत ना महाराज, त्या अधिकारानं मिळत नाहीत, त्या फक्त कृपेनं मिळतात. आणि त्याच्यातली एकमेव गोष्ट जर काही असेल तर ती प्रेम आहे. विठ्ठला विठ्ठला. मग आम्ही ब्रह्मज्ञानी झालो तरी आम्हाला प्रेम मिळेल असं नाही. भक्ती प्रेम सुख नेणवे आणि
उपनिषद म्हणतं त्या पद्धतीनं, अरे यमैवेश वृणुते तेन लभ्या, सगळ्यांना मिळत नाही. अरे ज्याला प्रेम देण्याची भगवंताची इच्छा आहे ना, त्यालाच परमात्मा प्रेम देतो. तो ब्रह्मज्ञानी आहे का नाही हे बघत नाही, तो सत्कर्म करतो की नाही हे बघत नाही, तो माझं नामस्मरण करतो की नाही हे परमात्मा बघत नाही. फक्त परमात्म्याच्या कृपेनंच प्रेम मिळतं, अन्य मार्गाने नाही. म्हणून तुकोबाराय बोलतात, प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाई येणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची. प्रेम तुम्हाला इतरत्र मिळणार नाही, ते फक्त परमात्म्याकडूनच मिळेल. आम्हाला खरी गरज त्याची आहे आणि आमच्या कर्तृत्वानं आम्हाला ते मिळत नाही, आणि आमच्या कर्तृत्वानं ते मिळत नाही याच्यात नवल नाही. पुढे बोलतो, मगाशी म्हटल्याप्रमाणे संतांना सुद्धा भीक मागितल्याशिवाय प्रेम मिळत नाही. साधं बोलत नाहीये, लक्षात घ्या, साधं बोलत नाही मी. संतांना सुद्धा प्रेम मागून घ्यावं लागतं तर मिळतं. स्वतःच्या सत्तेनं प्रेम मिळवण्याची गोष्ट नाही महाराज. तुम्ही ज्ञान सत्तेनं मिळवा, तुम्ही अधिकार सत्तेनं मिळवा, तुम्ही देह सत्तेनं मिळवा, तुम्ही देव सत्तेनं मिळवा, पण देवाविषयीचं प्रेम हे स्वसत्तेनं मिळत नसतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा बिना नाही समाधान, प्रेमा बिना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा बिना नाही समाधान, प्रेमा बिना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, मिळवता नाही आलं, मागावं लागलं. याच्यात प्रेमाचं महत्व लक्षात घ्या. संत तुकोबारायांसारख्या संतांना, ज्ञानोबारायांसारख्या, नाथ महाराज नामदेवरायांसारख्या संतांना प्रेम मागावं लागलं, प्रेमाचं महात्म्य सांगावं लागलं. प्रेम साधं नाही, प्रेम सहज मिळत नाही, प्रेम देवाकडूनच मिळतं. आम्हाला व्यवहारामध्ये प्रेम मिळाल्यासारखं वाटतं. गैरसमजात राहू नका, मी पाया पडतो तुमच्या. नाही नाही, मला कुणाच्या प्रेमाचा अपमान नाही करायचा. आपल्याला घरादारात प्रेम करतात की नाही आपल्यावर? मोकळं बोला की. आपल्या घरादारामध्ये आपल्यावर प्रेम करतात की नाही? किती घाबरता हो, बोला, चला काही हरकत नाही. प्रेम करतात की नाही? करतात. पण मी आपल्याला मुद्दाम हा तुमच्याकडून वदवून घेतलं, कारण मला आपल्याला हे सांगायचं आहे की आपल्याला प्रपंचामध्ये जे प्रेम मिळतं ना महाराज, ते खरं प्रेम नसतं, प्रेमाचं रूप घेतलेला स्वार्थ असतो. हे लक्षात घ्या, हा स्वार्थ आहे. कोणी कुणावर निष्कारण प्रेम करत नाही. पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये प्रेमाचं एक स्वरूप सांगितलं, प्रेमाची एक भूमिका सांगितली, प्रेमाचा नियम सांगितलाय. नियम असा आहे, मनुष्य जे दुसऱ्यावर प्रेम करतो ते नेहमी स्वतः करता करत असतो, आणि मनुष्य स्वतःवर जे प्रेम करतो ते कधीही दुसऱ्या करता करत नसतो. नियम आहे. आणि मग आपल्यावर दुसऱ्यावर प्रेम करतो स्वतः करता म्हणजे कुणा करता? मग उपनिषद वचनानुसार पंचदशीकाराने आपल्याला विद्यारण्य स्वामीने पुढे सांगितलं, इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवमे भूयासमिति प्रेमात्मने. ज्ञानोबारायांना विचारा, जाऊ द्या पंचदशी, आपल्याला काय करायचं? आपली ज्ञानेश्वरी काढा. ज्ञानोबाराय बोलतात 17व्या अध्यायामध्ये, तेथ प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, तया खेवी आटे दिंडिमा सांसारिक. ज्ञानोबाराय बोलतात प्रियाची परमसीमा कुठे होते? तो भेटे माऊली आत्मा. अरे आत्मा हे परम प्रेमास्पद आहे. आम्हाला व्यवहारामध्ये जे प्रेम मिळतं ना, ते खरं प्रेम नाही महाराज.
महाभारताने म्हटलंय कार्यापेक्षाही वर्तनते भावस्निग्धा सुदुर्लभा. खरं प्रेम कुठे आहे? बरं जाऊ द्या, महाभारत आहे. तुकोबाराय बोलतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा. सदा शृंगार भूषणे कांता लवी बहुमाने, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. सगळा मुद्दा त्या धनाचा तिथे. सगळे प्रश्न येतात आणि त्या धन 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 याच्या पलीकडे काही चालूच नाही जीवनामध्ये. काहीच चालू नाही. धन धन तेवढं मिळवण्याकरता. अहो काय सांगू महाराज, मी क्षमा मागून बोलतो, विषयांतर होईल माझं, पण माणसाच्या जीवनाला आता बघा ना, पूर्वीची माणसं प्रांजळपणाने हे सांगत होती की जुना काळ सुखाचा. जेवढ्या जुन्या माणसाला, मला एका म्हाताऱ्या माणसाने सांगितलं महाराज, तो म्हणाला महाराज इंग्रज होते ते बरे होते. आता ह्याच्या पलीकडे अपमान काय सहन करते? तो काळ बरा वाटावा अशी परिस्थिती होती, जुना काळ बरा. आणि मग नवीन काळामध्ये असं काय चुकलंय? काही नाही, एकच चूक तुमच्या माझ्याकडून वारंवार होते. आपली वृत्ती आत्मकेंद्री आणि त्याही पेक्षा अर्थकेंद्री होते आहे. हा आपला सगळ्यात मोठा दोष. आम्ही आत्मकेंद्री होत चाललो, अर्थकेंद्री होत चाललो. आमचं कीर्तनही अर्थकेंद्री झालं, आमचं भजनही अर्थकेंद्री झालं, आमचं चिंतनही आत्मकेंद्री झालं. माझ्यासारखं कीर्तन कोण करेल? आत्मकेंद्रित. आता अर्थकेंद्रित्व सांगत नाही, पण चालूच आहे की नाही. परमार्थ जर आत्मकेंद्री अर्थकेंद्री होत असेल तर मग भूता परस्परे पडो मैत्र जीवाची, याची व्याख्या कुणी करावी या जगतामध्ये? सांगा बरं. परमार्थ करणाऱ्यांनी जर आत्मकेंद्री व्हायचं असेल तर या जगतामध्ये नरनारी बाळे अवघा नारायण हे कुणी म्हणावं? तुकोबाराय सोडून म्हणण्याचा अधिकार कुणाला? हुताप किंबहुना सर्व सुखी हे म्हणण्याचा अधिकार कुणाला? मला मी काही फार मोठा अधिकारी नाही आणि मी काही त्याच्यातला नाही असं नाही, मी त्याच्यातलाच आहे. पण मी का सांगतो आपल्याला, मला मुद्दा तो बोलायचा नव्हता. आपल्या घरामध्ये आपल्यावर जे प्रेम केलं जातं ना, मला त्या प्रेमाचा अपमान करायचा नाही, पण त्या प्रेमाचं स्वरूप सांगायचंय की हे प्रेम प्रेम नसून तो स्वार्थ असतो, तो स्वार्थ आहे. आणि म्हणून साधा विचार करा बरं, आपण थोडं पुढे चला, थोडं पुढे चला. नवरा बायकोवर प्रेम करतो की नाही? सांगत चला हो, तुम्ही बोलत चला. नवरा बायकोवर प्रेम करतो की नाही? करतो. नवरा म्हणतोय, तुम्ही का मनाला लावून घेताय? तुमचं झालंय ना आता. मी नवरा म्हणतोय, नवरा नुकतं ज्याचं झालंय तो बायकोवर प्रेम करतो की नाही? करतो. बायको नवऱ्यावर प्रेम करते की नाही? करते. मग आता हे नवऱ्याचं बायकोवर, बायकोचं नवऱ्यावरचं प्रेम हे किती खरं आहे? तुम्ही लगेच बघू नका तिकडं, इकडं माझ्याकडे बघा. काही होत नाही आता, आणि मोकळ्या मनानं कबूल करत चला, काही होत नाही इथं तरी, घरी गेल्यावर काय होईल ते होईल. काही होत नाही. याज्ञवल्क्य बोलतात आपल्या बायकोला, बृहदारण्यक उपनिषद काढा. याज्ञवल्क्य बोलतात, नवारे पत्युक कामाय पतिप्रियम भवती, आत्मनस्तु कामाय पतिप्रियम भवती. नवारे जाया कामाया जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. जाया म्हणजे पत्नी, का प्रिया भवती? बायकोवर का प्रेम? आत्मनस्तु कामाय, एवढाच मुद्दा आहे. माझ्या करता चाललंय हे, तिच्या करता चाललेलं नाही. बायको नवऱ्यावर प्रेम करते कारण तो महिन्याचं पाकिट तिच्या हातात देतो म्हणून, आणि नवरा बायकोवर प्रेम करतो कारण ती 12 वाजायची वेळ सांभाळते म्हणून. बस एवढंच कारण, खरं कारण एवढंच. आता ह्याच्यात काय सांगू? नाथ महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिलाय, सांगू का? क्षमा मागून सांगतो, कुणाचा अपमान नाही करायचा, कुणाला बोल नाही लावायचे. पण नाथ महाराजांनी दृष्टांत देताना असा दिलाय, हातात भाकर बघितल्याशिवाय आपलं कुत्र सुद्धा शेपूट हलवत नाही हो. लक्षात आलं का नाही? विठ्ठला विठ्ठला. जर समजलं नसेल तर त्याच्या पुढची ओवी सांगतो. नाथ महाराज पुढे म्हणतात, जवत्या धनाची झालिया तुटी, स्त्री वसवसोने लागे पाठी.
आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठती फडफडोनी. हे तरी कळलं का नाही? धन्यवाद. मी का बोलतो आपल्याला हे लक्षात घ्या. हे आता हे नाथ महाराज, याज्ञवल्क्य, हे तुकोबारायची प्रमाण, ज्ञानोबा, हे प्रमाणही बाजूला जाऊ द्या. मी एक सोपा प्रयोग सांगतो, तेवढा करा. एक सोपा प्रयोग सांगतो, उगी करून तर बघा घरी जाऊन. काही अवघड बोलत नाही, अवघड सांगत नाही, काही तुमची कुंडलिनी जागी करायला सांगत नाही, काही ब्रह्मज्ञान नाही, काही नाही. एक सोपा प्रयोग सांगतो. आता महिना सुरू झाला की नाही, आता 1-2 दिवसापूर्वी महिना सुरू झाला, मार्च महिना. या महिन्यात प्रयोग करा. काही नाही, या महिन्यापासून घरी पगार द्यायचा बंद करा. उगी एक सोपा प्रयोग, उगी करून तरी बघा. या महिन्यापासून घरी पगार द्यायचा बंद करा. नाही तुम्हाला पुढच्या चातुर्मासाला पंढरपूरला पाठवलं ना, मी नावच बदलून देतो माझं. कोण ठेवून घेईल घरामध्ये? घरात खायला यायचं पण पगार द्यायचा नाही. कोण ठेवून घेईल? कोणी ठेवून घेत नाही. आणि तुम्हाला एक प्रयोग सांगतो माता भगिनींना, काही नाही, उद्यापासून स्वयंपाक करायचा बंद करा. तुम्हालाही पंढरपूरच आहे, जा पंढरपूरला. काय करता काय घरामध्ये राहून? कोण घरामध्ये ठेवून घेईल? जर आपण घराच्या उपयोगाला येत नसू तर, घराच्या उपयोगाला येत नसू तर कोण घरामध्ये ठेवून घेईल? आणि जर आमची उपयुक्तता संपली तर आम्हाला घराबाहेर काढलं जात असेल तर याला आपण प्रेम म्हणणार आहोत काय? हा प्रश्न आहे. मला अपमान नाही करायचा, मला अपमान नाही करायचा, कारण झाला आता करून. मला म्हणायचं आहे असं, अजून किती स्पष्ट बोलू, अजून किती स्पष्ट बोलू, बघा ना विचार करून आपण. मला खरंच कुणाचा अपमान करायचा नाही महाराज, खरंच नाही करायचा. पण आपण हा मुद्दा लक्षात घ्या ना, प्रेम असं बाहेरच्या बाहेर सहज वस्तूकडून, सहज व्यक्तीकडून मिळतं का हो? सहजासहजी प्रेम मिळत नाही महाराज. प्रेम ही अत्यंत दुर्लभ वस्तू. मी तुम्हाला अजून एक सोपं उदाहरण सांगतो. एखाद्या स्त्रीचा नवरा जर गेला तर ती रडते की नाही? रडते, स्वाभाविक आहे, तिच्या कुंकाचा प्रश्न. ती रडते, वाईट वाटतं तिला. मला तिच्या भावनेबद्दल काही म्हणायचं नाही, ठीक आहे, योग्य आहे, तिच्या कुंकाचा प्रश्न आहे, सौभाग्याचा प्रश्न आहे, ती रडते. ती काय म्हणत रडते हे कधी ऐकलंय का तुम्ही? जर ऐकलं नसलं तर कधीतरी जवळ बसून ऐका, कधीतरी ऐका. अहो फार चांगलं असतं महाराज. कसं आहे महाराज, प्रपंच आपल्याला कुठं कुठं परमार्थ शिकवेल हे सांगता येत नाही. माझी भाषा ऐका, मी काय म्हटलं? संत देव ग्रंथ म्हणत नाही मी. आपला प्रपंच आपल्याला कुठं कुठं परमार्थ शिकवेल सांगता येत नाही. ऐका, कधीतरी तिच्या जवळ बसून एकदा तिचं रडणं काय चाललंय हे लक्षपूर्वक ऐका. थोडी मदत करा पाहिजे तर तिला, पण लक्षपूर्वक ऐका. तिचं म्हणणं काय असतं? तिचं म्हणणं एकच असतं, तुम्ही गेलात हो, माझं कसं होईल? तुम्ही गेलात याचं दुःख नाही, मुद्दा इथं आहे. तुम्ही जाणार होतात मला माहितीच होतं. आज ना उद्या तुमचं मरण आहे. तंबाखू खाऊन, बिड्या ओढून छातीचं खोकं झालंय. आज ना उद्या तुम्ही मरणार मला माहितीच होतं. माझ्या माहेरच्यानी हे सांगितलंय होतं. तुम्ही मरणार याची मला चिंता नव्हती हो. माझी चिंता एकच आहे, माझं कसं होईल. काय प्रेमाची भाषा आहे महाराज, काय प्रेमाची भाषा. प्रेम आता हे जाऊ द्या, म्हणून हे प्रेम अत्यंत दुर्लभ वस्तू आहे. ती स्वकर्तृत्वानं आपल्याला मिळवता येत नाही. मग प्रेम ही जर आमची पारमार्थिक दृष्टीनं अत्यंत महत्वाची गरज आहे आणि स्वकर्तृत्वानं जर प्रेम आपल्याला प्राप्त करून घेता येत नसेल तर गरज आणि अप्राप्तीतून मागणी निर्माण होते. आणि त्या प्रेमाच्या जाणीवेतून आणि प्रेमाच्या अप्राप्तीतून तुकोबारायांसारखा महात्मा मग देवाच्या दारात उभा राहतो आणि देवासमोर उभं राहून देवाला असं सांगतो, मला दुसरं काही नको देवा, मी तुमच्या दारामध्ये उभा आहे. मी भिकारी झालो, याचक झालो, पण मला प्रेमाशिवाय काही नको. अभंगाचं पहिलं चरण.
नाही ही त्या प्रेमाची अप्राप्ती पाहून भगवंताच्या दारात उभं राहून भगवंताकडे प्रेम मागतात. आपल्या गरजेचं देवाजवळ मागावं आणि आपल्या कर्तृत्वानं जे मिळत नाही ते देवाजवळ मागावं. जे आपल्या कर्तृत्वानं मिळतं ते देवाकडे मागू नये. आणि परमात्मा ते देतही नाही, ते देतही नाही. परमात्म्याजवळ संसार, परमात्म्याजवळ अन्न मान धन अमुक तमुक मागत बसण्याने परमात्मा देत नाही, कारण हे प्रारब्धानं मिळतं. जे प्रारब्धानं मिळतं त्याच्याकरता देव नको. जे आपल्याही प्रयत्नानं आपल्याला मिळत नाही त्याच्याकरता देवाचे पाय धरावे लागतात. जे मला माझ्या प्रारब्धानं मिळतं त्याच्याकरता देवाकडे जाण्याचं काय कारण आहे? अहो, मी एकदा पंढरपूरहून मुंबईला निघालो होतो. माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा, अगदी सुरुवातीचे दिवस माझे. एसटी मध्ये बसलो, मुंबईला जायला निघालो. जाताना माझ्या शेजारी एक परिचित गृहस्थ येऊन बसले. ओळख होती. बरं झालं, मला त्यांनी विचारलं, महाराज कुठं? मी म्हटलं मुंबईला. कसं काय? म्हटलं दुसरं काय, कीर्तनाला चाललो. त्यांनी मला विचारलं तसं, मी त्यांना विचारलं तुम्ही कुठं? ते म्हणले मुंबईला. मला बरं वाटलं, मुंबईपर्यंत ओळखीचा माणूस असला गप्पा वगैरे मारत जाता येतं, कंटाळा येत नाही, म्हणून मी म्हटलं वा वा बरं झालं. त्यांनी मला विचारलं मुंबईला कसं काय, तसं मी त्यांना विचारलं मुंबईला कसं काय. त्यांनी काय सांगा, ते म्हटले हे कसं सांगू? म्हटलं कसंही सांगा. मुंबईला कसं काय? तर ते म्हणले काही नाही, बायकोला साडी घ्यायला चालला. जाऊ दे की, मला काय घेणं देणं आहे त्याची, मला काय, ज्याचा त्याचा प्रपंच आहे महाराज. त्यांनी घ्यायली, त्याची बायको आहे त्यांनी घ्यावी, त्याचा पैसा आहे त्यांनी साडी घ्यावी, आपला काय संबंध आहे त्याच्याशी? काय नाही. मी म्हटलं बरोबर, बायकोला साडी घ्यायला चाल, ठीक. आता मी तरी गप बसावं की नाही? मला उगी उत्सुकता. मी म्हटलं किती रुपयाची घेणार? तर मला काय करायचंय? पण हे पहा, एक लक्षात घ्या, आपल्याला काही फार महागाच्या मोलाच्या साड्या घेता येत नाही. निदान मोठी माणसं घेतात, त्याची वारकऱ्याला किंमत माहिती असलं तर काय बिघडलं? आपल्याला किंमत तरी माहिती असावी, नका का घेता येईना. मी सहज विचारलं किती रुपयाची घेणार? मला वाटलं आता पंढरपूरहून एसटीनं मुंबईला चालला, तिथं साडी घेणार, तेवढं तिथं जाऊन घेणार, काहीतरी 25,000 50,000 10,000 15,000 काहीतरी साडी घेईल की नाही. मी म्हटलं किती रुपयाची घेणार? ते म्हणले काही नाही, 150-200 रुपयापर्यंत मिळाली तर बघा. मी म्हटलं अरे, जे पंढरपूरला मिळतं त्याच्याकरता मुंबई काय, जे प्रपंचात मिळतं त्याच्याकरता देव काय करायचं आहे मला सांगा ना. जर 100-150 रुपयातच भागायचं असेल तर संसार काही वाईट आहे, देवाकडे जायची गरज काय? आम्हाला संसारामध्ये ज्याची कल्पनाही करता येत नाही आणि ज्याची कल्पनाच फक्त करता येते पण आमच्या कर्तृत्वानं मिळवता येत नाही, त्याच्याकरता देवाचे पाय धरले पाहिजे. ऐका, जे आमच्या कर्तृत्वानं मिळतं त्याच्याकरता देवाला त्रास का द्यायचा हो? आम्हाला आमच्या प्रयत्नानं आमच्या कष्टानं आम्हाला मिळवता येतच ना ते. रोज आपलं देवा भाकरी पाहिजे, कशा करता? तू मरमर कर की, कशा करता रोज उठून देवाच्या दारासमोर तोंड वेंगडायचं? माणसाने एकतर मागू नये महाराज, आणि मागितलं तर असं मागावं की पुन्हा मागायची पाळी येऊ नये. एकतर मागू नये. तुकोबाराय मागत नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो, हे म्हणणारे तुकाराम महाराज. मागू नये या मताचे. भिक्षापात्र अवलंबिणे, जळ जिणे लाजिरवाणे, ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा, हे म्हणणारे तुकाराम महाराज आहेत. नाही नाही, ज्या देवाने हात पसरला त्या देवाचा धिक्कार करणारे तुकाराम महाराज आहेत, आहे ना. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिणे धिक त्याचे, त्याच्या जीवनाचा आम्ही धिक्कार करतो म्हणतात तुकोबाराय. जो 2 पावलामध्ये ब्रह्मांड व्यापून टाकतो आणि 3रं पाऊल कुठं ठेवू म्हणून बळीच्या दरवाजासमोर जाऊन झोळी पसरतो, त्या वामनाचा सुद्धा आम्ही धिक्कार करतो. ही तुकोबारायांची भाषा. मागण्याचा किती तिटकारा, पण ते तुकोबाराय मागणं मागतात. आणि नुसतं मागत नाही, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. तुकोबाराय इतक्या खाली येऊन देवाच्या दरवाजासमोर उभं राहून देवाजवळ मागणं मागतात. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, प्रेम ही माणसाची पारमार्थिक गरज आहे.
आणि प्रेम हे माणसाला स्वकर्तृत्वानं मिळवता येत नाही. म्हणून परमार्थामध्ये जर देवाला काही मागायची पाळी आलीच तर प्रेमाशिवाय दुसरं काहीही देवाकडे मागू नये. विठ्ठला विठ्ठला. वगैरे वगैरे सोडून द्या. वेळेची मर्यादा लक्षात घेताय. 2 महत्वाचे विषय बोलायचे तेवढे सांगतोय. तुकोबाराय भगवंताच्या दारामध्ये उभं राहून प्रेम मागतात, याच्यात अडचण नाही. पण ते मागत असताना तुकोबारायांनी स्वतःकडे 2 शब्द लावलेत, याचक आणि भिकारी. 2 शब्द लावले. बरं, या अभंगामध्ये मागणीचं एक स्वरूप तुकोबारायांनी अशा पद्धतीनं मांडलंय की याच्यामध्ये 2 भूमिका आपल्याला कळतात. एक मागणाऱ्याची भूमिका आहे आणि एक देणाऱ्याची भूमिका आहे. मागणारे सगळेच अधिकारी नसतात आणि देणारे सगळेच आप्तकाम नसतात. लक्षात घ्या, मागणारे सगळेच अधिकारी नसतात आणि देणारे सगळंच देऊ शकतात असं या जगात होत नाही. कुणाच्या तरी दारासमोर उभं राहून आपण जर त्याला म्हटलं काही नाही हो 10 किलो सोन्याचे दागिने द्या तर देतो काय? असं कोणी देत नाही. देण्याचे सगळे अधिकारी नसतात. मग मागावं कसं आणि द्यावं कसं याचं एक सूत्र तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये पहिल्या आणि शेवटच्या चरणातून आपल्याला घालून दिलंय. या 2 चरणामधून जे सूत्र घालून दिलं त्या सूत्रामध्ये हा अभंग आपण लक्षात घ्या. मागणाऱ्यांनी भिकारी याचकहून मागावं आणि देणाऱ्यांनी सेवा न घेता द्यावं. हा देणाऱ्याचा घेणाऱ्याचा धर्म असला तर ते मागणं दोघांच्याही कल्याणाचं होतं. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. सेवा घेतल्या वाचून देणाऱ्यांनी द्यावं आणि मागणाऱ्यांनी त्याच्या समोर भिकारीहून मागावं. या भिकारीहून मागण्यामध्ये याच्या अंतःकरणातली नम्रता कळते आणि सेवा न करता देणाऱ्यांमध्ये काहीही न करता देण्याची उदारता औदार्य कळून जातं. औदार्य आणि नम्रता या 2 गोष्टी एकत्रित आल्या तरच मागणं आणि देणं हे दोन्ही सुखाचं होतं. घेणे देणे सुखाची वरी हो देई या जगा. पण घेणे देणे सुखाची वरी कधी होतं? घेणारा नम्र पाहिजे आणि देणारा उदार पाहिजे. असं जर झालं तरच सुखाची वरी हो देई या जगा. नाहीतर घेणं आणि देणं हा फक्त व्यवहार होता. हा फक्त व्यवहार. म्हणून श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादाला जेव्हा मागण्याकरता भगवंताने आग्रह केला त्यावेळेला भगवंताला काय मागितलं? प्रल्हाद म्हणाले, देवा तुमची काहीतरी सेवा करून तुमच्याकडून काहीतरी मिळवायचं असेल तर मग त्या मिळवण्याला काय अर्थ आहे? तो व्यापार होईल. यस्त आशिष आशा असते नस भृत्य हा सवय वणिक अशी प्रल्हादाची भाषा आहे भागवतात. यस्त आशिष आशा असते. तुमच्याकडून काहीतरी मिळवण्याची आशा ठेवून जो तुमची भक्ती करतो ना देवा, नस भृत्य हा तो तुमचा भक्त नाही, सवय वणिक तो तुमचा व्यापार करणारा व्यापारी आहे. तो काहीतरी देतो आणि काहीतरी घेतो. हा व्यापार झाला हो. हा व्यापार झाला. 10 रुपये घ्या आणि 10 रुपयाची साखर द्या. बरोबर आहे ना? 50 रुपये घ्या आणि 50 रुपयाचे तांदूळ द्या. हा व्यवहार झाला की नाही? सरळ सरळ. तसं देवा आमच्याकडून ही पूजा घ्या आणि आम्हाला एवढं सुख द्या. हा व्यवहार झाला की नाही? हा व्यापार झाला की नाही? म्हणून प्रल्हाद म्हणतात, देवा हे मी करणार नाही. मग तुम्हाला काहीतरी देऊन तुमच्याकडून मिळवणं हे माझ्याकडून होणार नाही. एकतर मी तुमची उपासना करतो, मी काही मागत नाही, किंवा मी काही सेवा करत नाही, पण तुम्ही दिलं पाहिजे. हे झालं तर काहीतरी होईल. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुकोबाराय याचक आणि भिकारी होता. आता याचक आणि भिकारी हे दोन्ही शब्द चांगले नाही. याचकही शब्द चांगला नाही आणि भिकारी शब्द तर त्याहून चांगला नाही. मग तुकोबाराय का भिकारी होतात? का याचक होतात? याचक होणं माणसाला जमत नाही व्यवहारामध्ये, कारण स्वतःची प्रतिष्ठा आडवी येते. भिकारी होणं माणसाला जमत नाही कारण प्रतिष्ठा आडवी येते. याचक होणं सोपं नाही, भिकारी होणं सोपं नाही. त्याला फार लाज सोडावी लागते तर भिकारी होता येत. लज्जा बाळगणारा भिकारी होत नाही, त्याला लाज सोडूनच यावं लागतं. आपल्याला दर 5 वर्षाचा अनुभव. लाज सोडल्याशिवाय होत नाही हो हे. तुम्ही कुठं गेलात मला माहित नाही,
पण मला वेगळं काही सांगायचं होतं. असो, पण मी हे का बोलतो आपल्याला, हे भिकारी होणं सोपं नाही आहे. भिकारी होऊ नये माणसाने. भिकारी होणं ही मानवी जीवनाची अप्रतिष्ठा मानली जाते, अधःपतन मानलं जातं. पण अधःपतन, प्रापंचिक अधःपतन हे सुद्धा पारमार्थिक उन्नयनाचं कारण कसं ठरू शकतं हे आपल्या संतांनी आपल्याला दाखवून दिलं. मी आपल्याला सरळ सांगतो, बाकीचं सोडून द्या. एक वाक्य एवढं लक्षात ठेवा, एक वाक्य एवढ्या लक्षात ठेवा. प्रपंचाच्या दृष्टीने, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही आमच्या भूमिका आहे. मला लांबवायचं नाही, त्याच्यातला फरक सांगायचा नाही, त्याच्यातलं कुठं समन्वय करता येईल, काय येईल त्याचाही विचार मला करायचा नाही. पण एक वाक्य नक्की, एक भूमिका आपल्या समोर ठेवायची. प्रपंचाच्या दृष्टीनं निर्माण झालेली प्रतिकूलता ही परमार्थाच्या दृष्टीने अनुकूलता असते. हे ज्याला कळतं ना त्यालाच परमार्थात गती येते. विठ्ठला विठ्ठल. प्रपंचामध्ये निर्माण झालेली प्रतिकूलता ही परमार्थाची अनुकूलता असली पाहिजे. बाईल मेली बरे झाले, हे तुकोबाराय बोलतात ना, बाईल मेली ही प्रापंचिक प्रतिकूलता आहे, पण देवे माया सोडविले ही पारमार्थिक अनुकूलता निर्माण झाली का नाही? बरे झाले देवा, निघाले दिवाळे, दिवाळे निघाले, प्रापंचिक प्रतिकूलता आहे का नाही? पण बरिया दुष्काळी पीडा केली, पारमार्थिक अनुकूलता आहे ना. बाईल मेली बरे झाले, बाप मेला न कळता, बाप मेला प्रापंचिक प्रतिकूलता आहे, परंतु सरली संसाराची चिंता ही पारमार्थिक अनुकूलता आहे का नाही? प्रापंचिक प्रतिकूलतेला पारमार्थिक अनुकूलता समजता आलं ना तर भिकारी होण्याचा आनंद काय आहे हे त्याला कळतं. विठ्ठला विठ्ठल. तुकोबाराय स्वतःहून भिकारी पण स्वीकारतात. भिकारी दोन पद्धतीचे असतात. आता याचाही विस्तार करतो. भिकाऱ्याचाही अभ्यास करा, हो ना. भिकारी दोन पद्धतीचे असतात. एक आलेलं भिकारपण असतं आणि दुसरं स्वीकारलेलं भिकारपण असतं. आलेलं भिकारपण हा प्रारब्धाचा परिणाम आहे आणि स्वीकारलेलं भिकारपण हा शुद्ध प्रेमाचा परिणाम आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या मी काय सांगतो ते. आम्ही भिकारी झालो म्हणजे काय, आमचं प्रारब्धच तसं होतं आम्हाला. कारण लोकांना इतकं फसवलंय पूर्वी की आता भिकारी होण्या वाचून गत्यंतर नाही. हा प्रारब्धाचा परिणाम आहे. परंतु तुकाराम महाराज भिकारी झाले नाहीत. भिकारपण तुकाराम महाराजांनी स्वीकारलंय, त्यांच्या इच्छेवर स्वीकारलंय. होईन भिकारी भिकारी स्वतःच्या इच्छेनं होईल. किती प्रमाण सांगू. वावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जन व्हावे दुरी, संबंध तुटावा शब्दाचा हे स्पर्श, म्हणून आस मोकलेली. तुकोबारांची भाषा.
व्हावया भिकारी हेचे आम्हा कारण. आम्ही भिकारी झालो त्याला काही कारण आहे? काय कारण आहे? अंतरोनी जन व्हावे दुरी. लोकांनी आमच्यापासून बाजूला व्हावं याच्याकरता आम्ही भिकारी झालो. याच्याकरता आम्ही भिकारी झालो. का भिकारी झालो? लोक जवळ 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 यायला लागले की परमार्थ करू देत नाही तो. याच्याकरता लोकांनी बाजूला व्हावं याच्याकरता आम्ही व्हावया भिकारी हेचे आम्हा कारण. अंतरोनी जन व्हावे दुरी. हे जन दुरी व्हावेत याच्याकरता. कारण भिकारी झालं की लोक जवळ येत नाही. हा माझा नियम नाही, ज्ञानोबरायांचा नियम. 15वा अध्याय ज्ञानोबराय बोलतात, निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त काम. बघा खालची भाषा बघा. जया पुरुषार्थाचे मन, जया पुरुषाचे कामन, सांडोनी गेले मोहमान. वर्षांती जैसे घन आकाशाते, आगा निकवड्या निष्ठुरा उबगिजे जेवी सोयरा. ज्ञानोबराय बोलतात मनुष्य निकवडा झाला. निकवडा म्हणजे ज्याच्याकडे खर्च करायला कवडी सुद्धा शिल्लक राहिली नाही, असा निकवडा झाला की सोयरे त्याला उबगतात, त्याला जवळ करत नाहीत आणि त्याच्या जवळ येत नाहीत. मग जर भिकारी झालेल्या जवळ लोक येत नाहीत आणि त्याला जवळ करत नसतील तर तुकोबाराय म्हणतात यांनी दूरच व्हावं याच्याकरताच मी भिकारी झालो. व्हावया भिकारी हेचे आम्हा कारण. अंतरोनी जन व्हावे दुरी. हे लोकांनी दूर. एक नियम आहे, एक नियम आहे, परमार्थाचा नियम आहे. मोठ्या लोकांनी सांगून ठेवला. विशेषतः आपल्याला नाथ संप्रदायाचं चिंतन करताना, सिद्ध सिद्धांत पद्धतीचं चिंतन करताना या भूमिका फार बारकाईनं सांगितल्या गेल्या. मला विस्तार करायचा नाही, पण नियम असा आहे महाराज की साधकांनी कधी लोकांतात जाऊ नये आणि सिद्धांनी कधी एकांतात बसू नये. नियम असा आहे. साधक लोकांतात गेला की लोक त्याला साधना करू देत नाहीत आणि सिद्ध जर एकांतात बसला तर जे ज्ञान त्यांनी मिळवलंय त्याचा उपयोग राहत नाही. म्हणून सिद्धांनी लोकांतात फिरलं पाहिजे आणि साधकांनी एकांतात बसलं पाहिजे. आणि जर आम्ही साधक असू तर साधकांनी भिकाऱ्याची भूमिका घेतली पाहिजे. तो भिकारी झाला पाहिजे म्हणजे लोक जवळ येत नाही. भिकारी व्हावया भिकारी हेचे आम्हा कारण. अंतरोनी जन व्हावे. त्या अब्राहम लिंकनचं चरित्र वाचा. उगी आठवलं म्हणून गंमत सांगतो. तो सांगू काय 5 मिनिट? तुम्ही काय नाही म्हणाल? बरं सांगतो. जेवण व्हायचे आहेत ना? मग सांगू का नको? अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. अतिशय गरीब दरिद्री कुटुंबातून झोपडपट्टीतून वर आलेला माणूस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. तर त्यांना ओळखणारा एक पत्रकार त्यांची मुलाखत घ्यायला गेला असं सांगतात. आणि मुलाखत वगैरे घेताना त्याने असा प्रश्न विचारला की तुम्ही झोपडपट्टीतून राष्ट्राध्यक्ष झालात आणि आता राष्ट्राध्यक्ष झालात म्हटल्यानंतर मोठमोठे लोक तुम्हाला भेटायला येत असतील, मोठमोठे लोक येत असतील आणि तुम्ही झोपडपट्टीतून आल्यामुळे तुमचे त्या काळातले तिथे असणारे मित्र, ओळखीचे लोक, आमच्या जवळ राहणारा माणूस राष्ट्राध्यक्ष झाला म्हणून भेटायला येत असतील. मग हे श्रीमंत येतात, दरिद्री येतात आणि तुम्ही तर इतके महत्वाचे आहेत की तुमचा क्षण महत्वाचा आहे. तर तुम्ही वेळ कसा काढता या लोकांच्या भेटीतून? असं जेव्हा अब्राहम लिंकनला विचारलं तेव्हा अब्राहम लिंकननी जे उत्तर दिलंय ना ते तुकोबारायांच्या शब्दाचं सरळ सरळ अनुसरण त्यांनी केलंय. अब्राहम लिंकनने असं सांगितलं, जे श्रीमंत लोक माझ्याकडे येतात ना ते येऊन बसले आणि माझा वेळ विनाकारण घ्यायला लागले की मी त्यांना पैसे मागतो. एक 10,000 रुपये द्यावं, एक 15,000 रुपये द्या, एक 15 दिवसात परत करतो तुम्हाला, 1,00,000 2,00,000 रुपये द्या, एक 10 दिवसात परत करतो, जरा फार आवश्यकता आहे प्रपंचाकरता, फार गरज निर्माण झाली, एक 10-15 लाख रुपये द्या, 10-15 हजार रुपये द्या, असं मागितलं की मग त्या लोकांना लाजेकाजे खातर द्यावं लागतं. कारण राष्ट्राध्यक्ष मागतोय, नाही कसं म्हणायचं, म्हणून ते लोक देतात. आणि मग आपण गेलो की हा पुन्हा पुन्हा पैसे मागतो असं वाटल्याने यायचे बंद होतात. आणि मग जे गरीब लोक असतात ना ते गरीब लोक येऊन माझ्या आता झोपडपट्टीतले लोक येऊन माझा वेळ खायला लागले तर मी काय करतो, यांच्याकडून जे पैसे घेतलेले असतात ना ते त्यांना देतो. एक 10,000 राहू द्या तुमच्याजवळ, बघू नंतर आपण परत करायचे की नाही, नंतर 1,00,000 रुपये राहू द्या, घर बांधायचं ना तुम्हाला, राहू द्या राहू द्या राहू द्या, असं करून ते पैसे त्यांना वाटून टाकतो. मग त्यांना असं वाटतं हे दिलेले पैसे आपण जर पुन्हा गेलो तर हा मागून घेईल म्हणून ते यायचे बंद होतात, मला वेळ मिळतो.
व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जन व्हावे दुरी. तुकोबाराय बोलतात, संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श, म्हणून आस मुकलेली. तुकोबाराची भाषा. भिकारी पण स्वीकारणं, याल आता एक वाक्य बोलतो, ऐका बरं. माझ्या वाक्यातले दोन विरोधी शब्द तेवढे आपण घ्या. मला काय सांगायचं ऐका. भिकारी होण्याकरता मनाची फार श्रीमंती लागत असते महाराज. बघा जमतंय का. परमार्थाच्या दृष्टीनं भिकारपण स्वीकारण्याकरता मनाची फार श्रीमंती लागते. कारण जोपर्यंत हा संसार सोडण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत मनुष्य भिकारी होत नाही. आणि संसार सोडायला मन फार श्रीमंत लागतं. विठ्ठला विठ्ठल. आता हे काय किती सांगत बसेल मी, पण तुकोबाराय स्वतःला भिकारी म्हणून घेतात, स्वतःला याचक म्हणून घेतात. उभा, याचक, भिकारी. हे याचक आणि भिकारी हे काय शब्द आहे. याचक म्हणजे भिकारी का आणि भिकारी म्हणजे याचक का, तर असं नाही आहे. याचक वेगळा असतो, भिकारी वेगळा असतो. तुकोबारायांच्या या अभंगामध्ये प्रेम मागण्याच्या दोन भूमिका आहेत. एक याचकाची भूमिका आहे आणि एक भिकाऱ्याची भूमिका. या दोन स्वतंत्र भूमिका आहेत. मला त्या संबंधात विस्तार करायचा नाहीये, वेगवेगळा विचार सांगून वेळही घ्यायचा नाहीये. पण याचक कोण आणि भिकारी कोण याच्यातलं अंतर स्पष्ट झालं पाहिजे. याचक म्हणजे भिकारी नाही आणि भिकारी म्हणजे याचक नाही. जो काय मागायचं हे ठरवून आलेला असतो त्याला याचक म्हणतात आणि मिळेल ते स्वीकारणारा असतो त्याला भिकारी म्हणतात. सोपा फरक एवढाच आहे, सोपा फरक. याचक ठरवून आलेला आहे, महाराज आम्हाला हेच पाहिजे. दंडकारण्यामध्ये सीतेच्या दारामध्ये उभा राहिलेला रावण हा भाकरी मागणारा भिकारी नव्हता, तो याचक होता. त्याला सीतेकडचं अन्न नको होतं, त्याला सीताच उचलून न्यायची होती, हे तो ठरवून आला होता. तो याचक आहे, भिकारी नाही आहे. भिकारी नाही. आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. भिकारी वेगळा असतो, मिळेल ते स्वीकारतो तो भिकारी. एखादा भिकारी आपल्या दारात उभा राहिला, माय बाबा भिक्षा वाढाव, 2 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही हो, काहीतरी वाढावं असं म्हणल्यानंतर एखादी माय माऊली काही भाकरी गिकरी घेऊन आली आणि त्याला सांगितलं, बाबा ताजी भाकरी अजून झाली नाही, 2 दिवसापूर्वीची शिळी भाकरी आहे, तेवढी घेतोस का. आपण शिळं खात नसतो असं भिकारी म्हणू शकत नाही. भिकाऱ्याला हा अधिकार नाही. जे मिळेल ते, जसं मिळेल तसं, चतकोर तर चतकोर, अर्धी तर अर्धी, कालवण असेल नाही तर नसेल, विटलेलं तर विटलेलं, कुजलेलं तर कुजलेलं, त्याला काही तोंडी लावायला आहे का नाही माहित नाही. पोळी नाही तर भाकरी, भाकरी नाही तर भात, भात नाही तर नुसतं पाणी, कपभर दूध, कपभर चहा, जे मिळेल ते स्वीकारावं लागतं तो भिकारी. मिळेल ते स्वीकारतो तो भिकारी आणि विशिष्ट मागायला येतो तो याचक. तुकोबाराय या हे दोन्ही अर्थ मी काढलेले नाहीत. हे दोन्ही अर्थ तुकोबारायांनी याच अभंगामध्ये आपल्याला सांगितले. म्हणून सांगतो, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. तेव्हा मी तुमच्या दारासमोर याचक आणि भिकारी म्हणून उभा राहिलोय. तुम्हाला जर मी भिकारी वाटत असेल तर मज भीक काही देवा चालेल, पण जर मला याचक म्हणत असाल तर प्रेम भातुकेच पाठवा, दुसरं घेणार नाही. विठ्ठला विठ्ठल. म्हणून मज भीक काही देवा, काही चालेल. भीक देणार मला भिकारी समजताय ना, मग काही देवा, काही द्या, तुम्ही द्याल ते मला मान्य आहे. आता तुझं कळेल ते, आता तुझं कळेल तारीसी तरी तारी मारी
जवळी अथवा दुरी धरी, गाली संसारी अथवा नको, शरणालो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्वज्ञाने बहुदीन उणे, रंकाहुनी रंकाहुनी दीन म्हणजे भिकारी. मग आता तुला जे हवं ते आमच्या बाबतीत तू कर. तारायचं तर तार, मार, जेऊ घालायचं घाल, नाही उपाशी ठेव, संसारात घालायचं तर घाल, नाही तर नको घालू, आम्हाला काही घेणं देणं नाही. कारण तू काही केलंस तरी त्याच्यात आमचं कल्याण आहे. जर तू मला भिकारी समजत असलास, रहीमजींचं वाङ्मय फार सुंदर आहे, काव्य फार सुंदर आहे. त्या रहीमजींनी मुसलमान संप्रदायामध्ये जन्माला आले, पण भगवान श्रीकृष्णाचे अनन्य उपासक. त्या रहीमजींनी एका श्लोकामध्ये, फार सुंदर रचना आहे महाराज त्यांच्या रचना खरोखर अप्रतिम आहे. त्याने देवाला म्हणताना असं म्हटलंय, आता हे सगळं सांगत बसायला वेळ नाही पण धावतं सांगतो. अनिता नटवन्मयाम श्रीकृष्ण या भूमिका व्योमाकाश कखांबराब्दी वसुवत यत प्रीत यद्यावधी, प्रीतम मे यदि ताऊ समीक्ष भगवन यद वांछितम देहि मे, नोचेत ब्रूहि कदापि मानय पुनर्मामी दृश्यम भूमिकाम. असा श्लोक रहीमजींचा श्लोक. त्याने असं म्हटलंय, अनिता नटवन्मयाम तव पुर श्रीकृष्ण या भूमिका. त्याने भगवंताला असं सांगितलंय, कृष्णा हे जग म्हणजे एक रंगमंच आहे. हे जग आहे ना, हे एक रंगमंच आहे. या रंगमंचावर काम करणारे जे नट नटी आहेत ते आम्ही सगळे, आणि या रंगमंचाचं नाटक करवणारा जो दिग्दर्शक आहे तो तू आहेस. तू दिग्दर्शक आहेस. हे जग म्हणजे रंगमंच आहे आणि आम्ही या नाटकामध्ये काम करणारे नट नटी आहोत. तू आम्हाला जी भूमिका देशील ती आम्हाला करावी लागेल. किती भूमिका आतापर्यंत आम्ही केल्या? व्योम, आकाश, क, ख, अंबर. हे आकाशवाची शब्द. आकाशवाची शब्दाला संख्याशास्त्रामध्ये शून्य असा अर्थ आहे. आकाश शून्य आहे ना. व्योमाकाश कख आब्दी, वसु 8 वसु, 4 अब्दी आणि 6 शून्य असे मिळून 84 लक्ष योनीमध्ये आतापर्यंत तू जी जी भूमिका आम्हाला दिलीस ती आम्ही तक्रार न करता केली. कधी आम्हाला तू स्त्रीच्या जन्माला घातलंस, आम्ही स्त्री झालो. कधी तू आम्हाला झाडाच्या जन्माला घातलंस, आम्ही झाडाची भूमिका केली. कधी आम्हाला तू दगडाची भूमिका दिली, आम्ही दगड झालो. तू आम्हाला ज्या भूमिकेमध्ये काम दिलं ती भूमिका आम्ही केली. आता आमचं मागणं एक आहे. काय मागणं आहे? आमचं मागणं एवढं आहे, आम्ही केलेलं नाटक जर तुला पसंत पडलं असेल, आमचा अभिनय जर तुला आवडला असेल, आमचं गाणं नाटकातलं तुला आवडलं असेल, आमचं नाटक जर तुला आवडलं असेल तर आम्ही म्हणू ते आम्हाला दे. आणि जर तुम्हाला आमचा अभिनय आवडला नसेल तर ह्याच्या पुढे नाटक करायला इथं पाठवू नको. तू आम्हाला आम्ही म्हणू ते देशील तरी आमचंच कल्याण आहे, आणि तू जर आम्हाला इथं नाटक करायला न पाठवशील तरी आमचंच कल्याण. तू जे करशील ते मज भीक काही देवा चालेल, पण जर देवा तुम्ही आम्हाला याचक समजत असाल तर आमचं मागणं एकच आहे, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. आम्हाला प्रेम पाठवा. का पाठवा? कारण प्रेम तुम्ही पाठवल्याशिवाय आम्हाला मिळत नाही. आणि प्रेम देव वाटेल ते देईल, पण प्रेम सहसा कुणालाही देत नाही. हे लक्षात ठेवा. हे लक्षात. अगदी धावता विचार सांगतो थोडक्या शब्दामध्ये, भजन घेतो, नंतर जो मला विचार सांगायचा आहे तेवढा सांगून सेवा संपवतो. थोडासा विचार आहे, ऐका. कारण प्रेम असं परमात्मा कुणालाही देत नाही हो. प्रेम देणारा ज्याला दिलं जातं, हा ब्रह्मज्ञान देईल. मोक्ष पाहिजे ना, घेऊन जा. मुक्तिम ददाती करहिचित स्म न भक्ती योगम, भागवताच्या पहिल्या स्कंदात. मोक्ष पाहिजे का तुम्हाला? घेऊन जा ना, मी द्यायला तयार आहे. अर्जुन म्हणतोच ना देवाला, तुझे अवतार हे जाणू स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रापात्र, कैवल्याये से पवित्र ते वैर्याही दिधले. मोक्ष दुराराध्य किर होय तरी तो आराधी तुझे पाय, तू धाडील तेथ जाये पायी कुजैसा, तू आसनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू केला पुतने, जे विषाचे ने स्तनपाने मारू आली. अर्जुन बोलतो ना देवाला ज्ञानेश्वरीमध्ये, आपल्याला पाठ. मी का बोलतो आपल्याला हे? अर्जुन देवाला म्हणतो तसं देव कुणालाही मोक्ष द्यायला तयार आहे. मोक्ष पाहिजे का? घ्या, घेऊन जा बाबा, मुक्त व्हा. पण प्रेम पाहिजे का? तेवढं मागायचं नाही. तेवढं मागायचं नाही. तेवढं मागायचं. का मागायचं नाही? त्याचं कारण आहे. परमात्मा
मोक्ष देण्याच्या बाबतीत देवा एवढा उदार कोणी नाही, आणि प्रेम देण्याच्या बाबतीत देवा एवढा कंजूस अजून जन्माला आला नाही. अति कंजूस, अति कृपण. प्रेम तो आपल्याला देऊ शकत नाही. का? कारण त्यालाच मिळत नाही. आपल्याला कुठून देईल? ज्याला मिळतं तो देईल ना. थोर प्रेमाचा केला हाची दुष्काळ तयाला. त्यालाच जर प्रेमाचा दुष्काळ आहे, तो आपल्याला कुठून प्रेम देईल? तो कुठून देईल? त्यालाच मिळत नाही, मग त्याला प्रेम मिळत नाही, आपल्याला देत नाही. देव प्रेम देण्याच्या बाबतीत कृपण आहे. का कृपण आहे? त्याचं एकच कारण फक्त सांगतो. एकच कारण, प्रेम अत्यंत नाजूक वस्तू आहे. अति नाजूक. प्रेमा एवढं नाजूक या जगतामध्ये देवही नाही. ऐका, देवही नाही. देव किती नाजूक आहे. आपण पंढरपूरला जाऊन बघा, देवाच्या पायावर एक खड्डा आहे. कुठल्या? उजव्या का डाव्या? इतक्यांदा देवाचं दर्शन घेऊन आलो आपण, पण अजून उजव्या का डाव्या? देवाच्या डाव्या पायावर एक खड्डा आहे. डाव्या पायावर कशाचा खड्डा आहे माहितीये? मुक्तकेशीच्या हाताचा, बोटाचा खड्डा आहे तो. मुक्तकेशी म्हणून भगवंताची एक अत्यंत प्रिय भक्त होती. कान्होपात्राच्या कुळात, कान्होपात्राच्या पोटी जन्माला आली. तिचं नाव मुक्तकेशी. अत्यंत नाजूक, अत्यंत सुंदर. तिला स्वतःला सौंदर्याचा अभिमान झाला, आणि तो सौंदर्याचा अभिमान घेऊन ती देवासमोर उभी राहिली. आता देवाचं सौंदर्य काय महाराज? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. त्या देवासमोर सौंदर्याचा अभिमान, नाजूकपणाचा अभिमान घेऊन गेली, आणि देवाच्या पाया पडण्याकरता देवाच्या पायाला तिने नुसता हात लावला तर तिच्या बोटाचा खड्डा देवाच्या पायावर पडला, आणि देवाने सांगितलं, तुझ्यापेक्षा मी नाजूक आहे, तू अभिमान ठेवू नको. मुक्तकेशीच्या बोटाचा खड्डा अजून देवाच्या पायावर आहे. देव इतका नाजूक आहे, इतका नाजूक आहे. मी एका नाजूक राजाची गोष्ट ऐकली महाराज. एक राजा इतका नाजूक, हत्तीवर बसला. हत्तीवर सोन्याची अंबारी, अंबारीत 7 गाद्या, आणि 7 गाद्यांवर राजा बसला. आणि तो हत्तीत चालताना त्या हत्तीचा पाय विलायचीवर पडला तर राजाला सर्दी झाली. बाबू, किती नाजूक असत. नुसतं पाया पडायला म्हणून देवाच्या हाताला बोट लागलं तर बोटाचा खड्डा पडावा. परमात्मा किती नाजूक, पण प्रेम हे त्या देवापेक्षाही नाजूक आहे. त्या देवापेक्षाही प्रेम नाजूक. किती नाजूक, काय नाजूक मी सांगत नाही आपल्याला महाराज. नुसतं ते प्रेम बोलून दाखवण्याकरता तोंड उघडलं तर प्रेम नासतं. दूध नासायला दुधामध्ये लिंबाचं बी पडावं लागतं. दूध नासायला दुधामध्ये काहीतरी आंबट पदार्थ, खारट पदार्थ पडावा लागतो. निदान वाईट माणसाची नजर तरी पडावी लागते तर ते नासतं. पण प्रेम असं आहे महाराज, त्याला शब्दाचा वारा लागला तरी प्रेम नासतं. नुसता त्या प्रेमाला लागून शब्द गेला घासून तर प्रेम नासतं. काय नाजूक असेल विचार करा. प्रेम नये सांगता, बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. तुकोबारांची भाषा आहे. प्रेम सांगता येत नाही, आणि जे सांगितलं जातं ते प्रेम नाही. प्रेम बोलता येत नाही. बोलायला गेलं, तोंड उघडलं की प्रेम संपलं. माझं तुमच्यावर फार प्रेम आहे म्हणून कधी कधी काटा काढतील, पत्ता लागायचा नाही नवऱ्याला. माझं फार प्रेम आहे, काटा घेत निघाला त्याचा प्रेम आहे प्रेम आहे करत करत. जे प्रेम बोलून दाखवलं जातं ते प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपयेव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनम अथवा लघुतामुपैति. आनंद वृंदावन चंपू मधला विधान आहे. अहो, नुसतं बोलण्याकरता तोंड उघडलं तर प्रेम विजून जातं, संपून जातं. इतकं प्रेम नाजूक आहे, आणि नाजूक असणारं प्रेम परमात्मा सहसा कुणाच्या हाताला लागू देत नाही. कारण नियम जगाचा असा आहे, वस्तू जेवढी नाजूक असते तेवढा तिला हाताळणाऱ्याचा अधिकार मोठा असावा लागतो. लक्षात येत आहे का? बघा, वस्तू, मी उदाहरणाने सांगतो, वस्तू जेवढी नाजूक तेवढा तिला हाताळणाऱ्याचा अधिकार मोठा. थोराड वस्तू असेल तर कुणी हाताळा, त्याला काही फार फरक पडत नाही. मला सांगा ना आपण, एखादी लोखंडाची सळई आहे, कोणी उचलून ठेवू शकतं. परंतु धारदार चाकू असला तर सगळ्यांना त्याला हात लावायला परवानगी नसते. वस्तू जेवढी नाजूक, जेवढी धारदार
जेवढी नाजूक तेवढं हाताळणाऱ्याचा अधिकार मोठा है ना. घरामध्ये मुलीला बघायला पाहुणे येतात. पाहुणे आले, बसले की ती आई काय करते, त्या मुलाला पाणी देते. ट्रेमध्ये पाणी घे बाबा. स्टीलचे फुलपात्र, पेले काही असतात, ग्लास स्टीलचे, ट्रेमध्ये, अरे पाहुण्यांना पाणी नेऊन दे. मग तो मुलगा ते ट्रे घेतो, येतो पाहुण्याकडे. मग पाहुणे पाणी पितात, कोणी घेतं कोणी घेत नाही. मग ते ट्रेमध्ये परत ते ग्लास ठेवतात आणि परत येताना त्या पोराचा पाय खालच्या गालिच्यामध्ये अडकतो, ते पोरग हातातल्या ट्रेसह पडतं. धाडकन पडल्याबरोबर सगळे ते पेले इकडं तिकडं पडतात, पाणी सांडलं जातं, ठळ 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 आवाज येतो त्याचा. आणि मग ती आई रागावते, अरे कशाला तुला एक काम धड करता येत नाही, कुठं तोंड वर करून चालतोस, नीट बघून चालता येत नाही तुला. आता हे एक काम वाढलं ना माझं. आता ती फुलपात्र गोळा करते, ते पसरलेलं पाणी असतं ते सगळं पुसून वगैरे घेते, मुलाला शिव्या देते, तुला नीट चालता येत नाही का, तोंड वर करून चालतोस, नीट बघून चालावं, कशाला वेळ वाया घालवला, आता हे सगळं करत बसायचं का, गप्पा मार मी बोलू त्यांच्याशी जाऊन, हे का एवढंच काम आहे का मला. नाही ती आई त्याला बोलते. मग काही पण करते, सगळं ती गोळा करते, पुन्हा ते पहिले विसळून ठेवते, पाणी पुसून घेते, सगळं झालं. मग पाहुण्यांबरोबर जाते, पुन्हा त्यांचं बोलणं होतं. लग्न जवळ ठरतं. लग्न ठरलं, मग आता ठरलं की चहा द्यायचा असतो. मग ते चहा देण्याकरता ते आता होणारा व्याही आहे, होणारा जावई आहे, त्याला चहा द्यायचा म्हणजे वारकऱ्याला देतात त्या कपात दिला जातो का, वारकऱ्याला देतात त्या कपात देतात का चहा, नाही. होणारा व्याही जावई, त्याला त्या खास कपबशा असतात, त्या वर ठेवलेल्या असतात. ते वरच का ठेवायचं मला अजून कोडं सुटलं नाही. खाली ठेवलं तर काय बिघडतं, ते वर कशाला ठेवावं लागतं, पण ते वर ठेवतात. वर ठेवलेल्या कपबशा काढा. मग ती कपबशी काढली जाते, ती नाजूक असते, त्याच्यावर ते प्लास्टिकचं आवरण असतं, मग ते काढलं जातं. 5,000 रुपयाला एक कपबशी. आपलं काय चाललंय म्हणा हो म्हणून, काही बिघडत नाही. 5,000 रुपयाला एक कपबशी, अशी नाजूक कपबशी काढली जाते. त्याच्यामध्ये ती घरातली बाई चहा गाळते आणि गाळल्यानंतर आता बोलवते का पोराला, जरा एवढा चहा घेऊन जा, नाही. आता बोलव, ओ जरा इकडे या, जरा इकडे या, एवढा चहा, हा ट्रे एवढा पाहुण्यांना नेऊन द्या, चहा द्या सगळ्यांना. आणि तोंड वर करून चालू नका, नीट खाली बघून चाला. एक वेळ सोयरी तुटली तर चालेल, पण कपबशी फुटली तर याद राखा. का बाबा, मग पोराला हे का नाही रागवली, कारण वस्तू जेवढी नाजूक आहे ना महाराज, तेवढा तिला हाताळणाऱ्याचा अधिकार चांगला असावा है ना. तसं प्रेम ही अत्यंत नाजूक वस्तू आहे. ती परमात्मा राधा असेल तरच देतो, ज्ञानोबाराय असतील तरच देतो, तुकोबाराय असतील तरच ते प्रेम मिळतं. त्याला चोखोबाराय पाहिजे, त्याला गोरोबा काका, त्याला मीराबाई, त्याला जनाबाई पाहिजे, तर ते प्रेम हाताळणाऱ्याचा अधिकार आहे. असं सगळ्यांच्या हाताला ते प्रेम लागू देत नाही. आणि म्हणून तुकोबारायने भिकारी पण स्वीकारून परमात्म्याजवळ प्रेम मागितलं, कारण प्रेम नाजूक आहे. देवानी दिलं तरच मिळतं, भिकार पण स्वीकारलं तरच मिळतं. एतावान प्रभो अर्थो यद्दीन परिपालनम. दीन झाल्याशिवाय आपल्याला प्रेम मागण्याचा अधिकार मिळत नाही. नारद भक्तिसूत्र वाचा आपण. प्रेम परमात्म्याकडे प्रेम मागायचं असेल तर काय करावं लागतं. परमात्म्याचा स्वभाव नारद महर्षींनी सांगितला, ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच्च. परमात्मा हा अभिमानाचा द्वेषी आहे आणि दीन झालेल्यांना तो प्रिय समजतो. म्हणून तुकोबाराने आपल्याला हे सांगितलं की त्या परमात्म्याकडे जा, कारण तो कसा आहे, त्याला दीन आवडतात. दिनाचा सोयरा पांडुरंग,
आपल्याकडे बघत नाही, त्याला आपलं दैन्य आवडतं. म्हणून एतावान ही प्रभो अर्थो यद्दीन परिपालन. दीन होणं म्हणजे भिकारी होणं, आणि असं भिकारपण तुकोबाराय स्वीकारतात. कारण प्रेम परमात्म्याकडूनच मिळतं, मागितल्याशिवाय मिळत नाही. देणारा देवच आहे, आणि आम्हाला त्याची नितांत आवश्यकता आमच्या पारमार्थिक धन्यतेकरता जर असेल तर तुकोबाराय देवाच्या दारामध्ये उभे राहतात आणि देवाला सांगतात, देवा आम्ही भिकारी झालो, ठाकलो सेद्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. एक विचार फक्त मधल्या भजना करता म्हणून तेवढा विचार, एक विचार सांगायचा आहे, नंतर बोलतो. पण शंका अशी आहे की जर प्रेम इतकं नाजूक आहे आणि परमात्मा सहसा कुणाच्याही हाताला ते लागू देत नाही, तर कुणाच्याही हाताला जे लागू देत नाही ते भिकाऱ्याला देईल का? मुद्दा काय लक्षात घ्या ना. जर प्रेम इतकं नाजूक आहे, इतकं नाजूक आहे आणि ते इतकं मूल्यवान आहे, तर परमात्मा ते भिकाऱ्याला देईल. भिकाऱ्याला ती वस्तू दिली जाते जिचं मूल्य संपलेलं असतं. बरोबर आहे? भिकाऱ्याला ती वस्तू दिली जाते जिचं मूल्य संपलेलं असतं. भिकाऱ्याला ती वस्तू दिली जाते जी तुटलेली, मोडलेली, वापरलेली असते. मग प्रेम हे तुटलेलं नाही, मोडलेलं नाही, वापरलेलं नाही, ते नाजूक आहे. जी मूल्यवान आहे त्या प्रेमाचं मूल्य कधीही संपत नाही. आणि म्हणून मग हे प्रेम जर इतर कुणाला परमात्मा सहसा देत नाही, फार अधिकार बघतो त्याच्याकरता, तर मग भिकाऱ्याला कसा देईल? आणि मग तुकोबाराय जर याचक भिकारी होऊन गेले तर जी वस्तू कुणालाही दिली जात नाही ती याचकाला कशी दिली जाईल? मला हे द्या असं म्हणलं तर कसं देईल? कोण देणार नाही. आपल्या घरामध्ये 10-5 कोटीचा हिरा आहे आणि एखादा मनुष्य, नाही हो मी तुमचा काही संबंधित नाही पण मला तेवढा हिरा द्या म्हणलं तर देऊ काय? आपण देऊ का? याचकाला देऊ का? बरं, आपल्या घरामध्ये 10-5 कोटीचा हिरा आहे आणि एखाद्या वेळेला एखादा भिकारी मायबाप म्हणून आला आणि तुम्ही सहज घरात गेलात आणि तो 10 कोटीचा हिरा त्याच्या वाडग्यामध्ये टाकला, असं झालंय का कधी? असं होत नाही ना. याचकालाही हे मिळत नाही आणि भिकाऱ्यालाही हे मिळत नाही. मग तुकोबाराय हे भिकारी आणि याचक पण स्वीकारून जे प्रेम मागतात, ते मागण्याला अर्थ काय आहे? जर ही अवस्था स्वीकारूनही ते प्रेम मिळणार नसेल तर स्वीकारलेल्या अवस्थेचं मूल्य काय? जर अवस्था स्वीकारली याचं फलित काय? जर राहणार नसेल तर तुकोबाराय भिकारी का झाले, तुकोबाराय याचक का झाले, याचा थोडासा विचार करावा लागेल. आणि हे प्रेम मागण्याकरता तुकोबाराय जे दारात उभे राहिले, ते दारात उभं राहून प्रेम मिळतं का याचा विचार एकदा करायचा. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 2 मिनिट भजन करू. थोडासा विचार राहिलाय तेवढा सांगून सेवा संपवतो. विठोबा ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताच्या चरणाजवळ, भगवंताजवळ प्रेम मागतात. देवाच्या दारात उभं राहून तुकोबारायने प्रेम मागितलंय आणि तुकोबाराय याचक आणि भिकारी अशी स्वतःकडे भूमिका घेतात. प्रेम मागण्याचं कारण माणसाच्या पारमार्थिक जीवनात प्रेमाव्यतिरिक्त अन्य काही महत्त्वाचं नाही. आणि हे प्रेम माणसाला स्वकर्तृत्वानं मिळवता येत नाही, ते भगवत कृपेनंच संपादन करावं लागतं. दुसरा कोणता मार्ग नाही. ज्याला प्रेम देण्याची भगवंताची इच्छा आहे त्यालाच प्रेम मिळतं. मी किती ज्ञानी आहे, मी किती कर्मकांडी आहे, मी किती योगी आहे, याच्यावर माझं प्रेम अवलंबून नाही.
देवाला देण्याची इच्छा झाली तरच प्रेम मिळतं, म्हणून स्वकर्तृत्वानं ते मिळत नाही. याच्याकरता तुकोबाराय याचक भिकारी होतात आणि देवाच्या दारामध्ये जाऊन उभं राहून देवाकडे प्रेम मागतात. हा विचार आपण करून आलो. थोडासा विचार सांगायचा आहे. मी शंकाही उपस्थित केली त्या दृष्टीनं की प्रेम जर इतकं मूल्यवान आहे, प्रेम जर इतकं नाजूक आहे आणि त्याला जर मोठा अधिकारी लागतो, तर याचक आणि भिकारी हे अधिकार्याचं लक्षण होईल का? याचकाला हे मिळेल का? भिकाऱ्याला हे मिळेल का? तर मिळणार नाही, हे त्याचं उत्तर आहे. मग याचक भिकारी तुकोबाराय का झाले आणि प्रेम का मागितलं, याचं उत्तर देऊन जातो. याचं उत्तर याचक याही पदामध्ये नाही आणि याचं उत्तर भिकारी याही पदामध्ये नाही. याचं उत्तर लपलेलं आहे ते द्वारी या पदामध्ये लपलेलं आहे. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. हे द्वारी हे प्रकरण काय? या द्वारावरून आपल्याला अधिकाराची सिद्धी करायची आणि त्या अधिकारात तुकोबाराय प्रेम मागण्याचे अधिकारी आहेत की नाही हे सिद्ध करायचं. विस्तार करणार नाही, कारण मी जे बोलतोय त्याला फार मोठा विस्तार आहे आणि तो विस्तार करण्या इतपत वेळ आत्ता माझ्या हातामध्ये नाही. हा फार महत्वाचा विषय आहे. द्वार हे काय आहे? द्वाराचा विषय. ठाकलोसे द्वारी. खरं तर तुकोबाराय देवाच्या समोर उभे पाहिजे. द्वारात कशाला, दारात कशाला उभं राहायचं? समोर उभं राहायचं ना. देवाजवळ पोहोचण्याचा अधिकार आहे. तुकोबाराय वारंवार वारीला जातात, देवासमोर उभं राहून देवाचं वर्णन करतात. मग आता दारात उभं राहून प्रेम मागायला एवढं अंतर ठेवावं लागतं का हो देवामध्ये? समोर उभं राहणं वेगळं आणि दारात उभं राहणं वेगळं. दारात त्याला उभं करतात जो आपला नसतो. त्याला बाहेर थांबा, तुम्ही जरा बाहेर थांबा. मध्ये लोक बसलेत ना, महत्वाचे लोक बसलेत, महत्वाची तारीख चालू आहे तुमची, नंतर बाहेर बसा जरा, है ना. दाराच्या बाहेर दारात उभं राहून दारात उभं राहणं हे काय प्रकरण आहे? त्याच्याकरता दाराचा पुष्कळ विचार आहे. पुष्कळ विचार. आपण ज्ञानेश्वरी बघितली तरी आपल्याला पुष्कळ चिंतन त्याचं करता येतं. ज्ञानाचा पुरठा तेथ सेवा हा दारवंठा, त्याला दार म्हटलंय. श्रवण इच्छेची या पुढा दारवंठा, कानाला दार म्हटलंय. कानाचेनी महाद्वारी जेथ गीता गजर करी, ज्ञानेश्वरी वाचा आपण. कानाला महाद्वार म्हटलंय, कानाला दार म्हटलंय. हे दार प्रकरण काय आहे? या द्वाराचा थोडासा विचार करायचा आहे. म्हणून थोडासा विचार सांगतो. एक सूत्र सांगतो. मनुष्य तुम्ही आम्ही जसे जन्माला येतो त्या गुणदोषासकट आपल्याला आपल्या परमार्थाची परिपूर्णता साधता येत नसते. ऐका बरं, मी काय सांगतो ते. मला जे सांगायचे ते पुढे आहे, पण मी हे आधी त्याची एक भूमिका तयार करतो. आपण ज्या गुणदोषांनी युक्त होऊन जन्माला येतो त्या गुणदोषासहित आपल्याला कधीही परमार्थ पूर्ण करून घेता येत नाही. जर आपल्या परमार्थाची पूर्णता आपल्याला साधायची असेल तर प्राप्त झालेल्या गुणांची वृद्धी झाली पाहिजे आणि जन्मजात असलेल्या दोषांना दूर केलं पाहिजे, तर आपलं जीवन परमार्थाच्या दृष्टीने पूर्ण होण्याची शक्यता असते. मला एखाद्या गुणाने देव भेटतो, भेटत नाही असं नाही, पण त्या गुणाबरोबर दोष नसले पाहिजे. आणि आपण जन्माला येतो ते गुणदोषानेच जन्माला येतो. कुठला अहो माझ्यामध्ये कोणताच दोष नाही असं कोण म्हणेल? कुणालाच म्हणता येत नाही. आणि मी जर म्हणालो की माझ्यामध्ये कोणताच दोष नाही, तर माझ्यामध्ये दोष असतानाही मी दोष नाही म्हणतो, हा फार मोठा दोष आहे. असं पण आहे ना, माझ्यात दोष नाही असं मला वाटतं, हाच माझा दोष आहे. हो, दोष नाही असं कसं होईल? माणूस म्हटलं की गुण दोष असणार, कारण सत्व रजतम 3 गुणांचा प्रादुर्भाव असणार. 3 गुणांमध्ये काहीतरी श्रेष्ठ कनिष्ठता प्रबलता दुर्बलता निर्माण होणार आणि तमोगुण निर्माण झाला की दोष निर्माण होणार, रजोगुण निर्माण झाला की दोष निर्माण होणार. अरे सत्वगुणाची वृद्धी सुद्धा दोष आहे. हो, काय सांगू तुम्हाला. वेदांत बघा आपण, मला विस्तार करायचा नाही, पण त्याच्याकरता म्हणून आपल्याला दोषांचा त्याग करावा लागतो आणि गुणांची प्राप्ती करावी लागते. काही गुण मिळवावे लागतात आणि काही दोष टाकून द्यावे लागतात. हे का सांगितलं मी आपल्याला? आता कारण सांगतो. तुकोबाराय भिकारीपण आणि याचकपण स्वीकारून प्रेम मागतात. प्रेम असं याचकाला आणि भिकाऱ्याला दिलं जात नाही, हा व्यवहाराचा नियम आहे. तरी तुकोबाराय मागतात का? कारण तुकोबाराय द्वारात थांबले. द्वार हे त्याचं उत्तर आहे. कोणतं द्वार याचं उत्तर शोधण्याकरता आपल्याला नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणामध्ये जावं लागेल. ऐका, भावार्थ रामायण काढा.
भावार्थ रामायणाचा अयोध्याकांड, या अयोध्याकांडामध्ये एक प्रसंग निर्माण झाला. प्रसंग सांगणं हा माझा हेतू नाही, मला जे बोलायचं आहे ते अजून पुढे आहे, पण प्रसंग सांगणं आवश्यक आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही गुंतणार नाही. प्रसंग असा की रामचंद्र प्रभूंना दशरथ राजांनी असं सांगितलं की उद्या सकाळी तुला राज्याभिषेक करायचा आहे, तर उद्या दिवसभर तुला विश्रांती मिळणार नाही, तू जा आणि विश्रांती घे. रामरायांनी आज्ञा मानली. रामराय आपल्या महालामध्ये निघून गेले. त्यानंतर या बाईने सगळं राजकारण बदललं. कुणी? कैक म्हणत जा की काय बिघडतं, कैकई. मग ते 2 वर मागून घेतले. पहिल्या वरामध्ये भरताला राज्य, दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास वगैरे हे सगळं सांगितलं. मागून घेतल्यानंतर मग आता हे रामाला सांगायला पाहिजे ना की तुला उद्या अभिषेक होणार नाहीये, तर तुला 14 वर्षाकरता वनवासात जायचं आहे, हे सांगायला पाहिजे ना. मग दशरथ राजाने असं सांगितलं. मी अगदी त्रोटक सांगतोय, आपण मूळ भावार्थ रामायण बघा आणि मग हे वाचा. हे वाचण्यासारखे प्रसंग, सगळं भावार्थ रामायण वाचण्यासारखं आहे महाराज, अक्षर न अक्षर वाचण्यासारखं. मग आता हे कसं सांगायचं? दशरथ राजाने असं सांगितलं, रामाला तू अयोध्या सोडून जा हे सांगणं म्हणजे माझ्या प्राणाला देह सोडून जा असं सांगण्यासारखं आहे. मी सांगत नाही, मी सांगत नाही. कैकई म्हणाली तुम्ही सांगत नसाल तर मी सांगते, एवढं काय, बायका धाडशी असतात असं भागवताचं म्हणणं आहे, माझं नाही. धुंधुकारीच्या प्रकरणामध्ये भागवताने हे विधान केले की बायका धाडशी, आणि खरंच असतात. तुमच्यासारख्यांना करून घेतात म्हणलं काय धाडस असो, तुमच्यासारख्यांना म्हणजे माझ्यासारख्याला पण, माझंही झालंय. आपल्यासारख्यांना करून घेतात म्हणल्यावर काय धाडस असेल महाराज, असलं रूप आणि असं कर्तृत्व असूनही करून घेतात म्हणजे धाडसच असेल. बायका धाडशी असतात. तर ते तर कैकेयीने सांगितलं मी सांगते त्याला, मी सांगते, बोलवून घ्या त्याला, मी सांगते त्याला की तुला राज्याभिषेक होणार नाही, तुला 14 वर्षाकरता वनवासाला जायचंय आणि भरताला राज्याभिषेक होणार नाही, मी सांगते त्याला, जा बोलव. मग सुमंताला बोलवलं आणि सुमंताला सांगितलं रामचंद्र प्रभूंना बोलवून आण. मग सुमंताने आपला रथ घेतला आणि रामचंद्र प्रभूंच्या वाड्याकडे ते गेले. आता इथपर्यंतचा कथा प्रसंग नाथ महाराजांनी सांगितला. इथून पुढचा जो रंगवलाय तो अप्रतिम प्रसंग. तिथं गेल्यानंतर रामचंद्र प्रभूंच्या महालाचं जे वर्णन नाथ महाराजांनी केलंय त्याच्याकरता जवळजवळ 25व्या नाथ महाराजांनी खर्च केले. ते महाल कसा होता, काय होता, तिथं कोण होतं, पोपट कसे होते, कोकिळा कशा पूजन करत होत्या, तिथे फळं कशी होती, तिथल्या वेली झाडं कशी होती, सावली कशी होती, अमुक काय तमुक काय तमुक काय, पुष्कळ वर्णन. आणि पुढं सांगताना माझा मुद्दा इथून सुरू होतो. पुढं सांगताना नाथ महाराजांनी सांगितलं सुमंत जेव्हा रामचंद्र प्रभूंच्या महालात जायला निघाले तेव्हा त्या रामचंद्र प्रभूंच्या महालाला 14 दरवाजे होते. माझा मुद्दा इथून आहे, 14 दरवाजे. आणि या 14 दरवाज्यांचं वर्णन करताना नाथ महाराजांनी त्याचे विभाग 2 विभाग केलेत. पहिले 7 दरवाजे वेगळे आणि नंतरचे 7 दरवाजे वेगळे. पहिले 7 दरवाजे वेगळे, नंतरचे 7 दरवाजे. मी त्रोटक सांगतोय, आपण मुळातून वाचा, मी फक्त सांगतोय आपल्याला, मला अभंगाचा भाव व्यक्त करायचा आहे म्हणून. पहिले 7 दरवाजे वेगळे, नंतरचे 7 दरवाजे वेगळे, अशा 14 दरवाज्यांचा रामचंद्र प्रभूंचा महाल नाथ महाराजांनी सांगितला. त्याच्यातल्या पहिल्या 7 दरवाजाचा जो प्रकार केला, त्या 7 दरवाजामध्ये आपल्या जवळचं जे जे वाईट आहे ते सोडून द्यायचंय आणि नंतरच्या 7 दरवाजामध्ये परमार्थाकरता आपल्याला जे आवश्यक आहे ते मिळवायचंय. ऐका आता ऐका, या पहिल्या 7 दरवाजामध्ये काय सोडायचं नाथ महाराजांनी अति गोड वर्णन केलं. नाथ महाराज म्हणतात ह्या 7 दरवाजामध्ये लगेच गेलन दरवाजात प्रवेश मिळाला असं मोठ्यांच्या बाबतीत होत नाही. मोठ्यांकडे जायचं तर दरवाजात थांबावं लागतं, परवानगी घ्यावी लागते, अधिकार सिद्ध करावा लागतो, त्यांनी मला बोलवलंय, माझं आवश्यक काम आहे हे सांगावं लागतं आणि मग आत प्रवेश मिळतो, नाहीतर मिळत नाही. कारण मोठ्या त्या योग वासिष्ठामध्ये आलं मोक्षद्वारे द्वारपालः चत्वारि परिकीर्तितः शमो विचारः संतोषः चतुर्थः साधू संगमः असं म्हटलं. तर हे सगळं जिंकून आपल्याला आत प्रवेश मिळत असतो. तर त्या रामचंद्र प्रभूंच्या महालामध्ये पहिल्या 7 दरवाजांमध्ये आपल्याला काही सोडावं लागणार आहे. काय सोडावं लागणार आहे याचा विचार सांगताना नाथ महाराज सांगतात रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पैराहे,
चौथे द्वारी सांडिता अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ, सहावे द्वारी समस्त साधने स्वये राहती, सांडोने मी तूपणाचा सांगात, मग रिघावे सातवे द्वारात, तैची पावे रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. विठ्ठला विठ्ठला. पहिल्या दारामध्ये रथ सोडा. रथ सोडा म्हणजे आमच्याजवळ कुठं रथ आहे? गाड्या आहेत का नाही? गाडी आहे ना का नाही? पहिल्या दारात रथ सोडा. रथ म्हणजे वाहन आहे, वाहन. आता याचे आध्यात्मिक अर्थ आहेत. हे सगळं सोडायला सांगितलंय. छत्र चामर दुसऱ्या द्वारात सोडून द्या. पायातल्या वाहना तिसऱ्या दारात काढा. देवाच्या दारात जायचं असेल तर वाहना बाहेर काढाव्या लागतात, त्या तिसऱ्या दारात काढा. चौथ्या द्वारामध्ये चौथे द्वारी सांडिता अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ सोडून द्या. सहाव्या द्वारी समस्त साधने स्वये राहते. सहाव्या द्वारामध्ये आपला प्रपंच पूर्ण करण्याकरता जे जे साधन आम्ही स्वीकारलं ती सगळी प्रापंचिक साधनं सहाव्या द्वारात सोडून द्या. आणि मी तू पण जे आमच्या अंतःकरणामध्ये भेद रूपानं आहे ते मी तू पण सातव्या दारात सोडा, तर आत आपल्याला परमार्थ करता येईल. याच्यात आता हे जर सांगत बसलो तर रात्र जाईल. याचे आध्यात्मिक अर्थ काय? रथ सोडा, रथ सोडा उगी नावाला म्हणून एक सांगतो. रथ सांडोनी पहिले दारी. अरे पहिल्या दारात रथ सोडा म्हणजे काय सोडा? रथ कशाला म्हणतात? वाहन आहे. आपण आता रथ राहिले नाहीत, समजा गाडी आहे, पण आपण गाडी का वापरतो? दोन कारण आहेत त्याची दोन कारण आहेत. एक वेगानं जाता यावं आणि दुसरं आरामात जाता यावं. दोनच कारण. वेगानं चालत जाण्यापेक्षा रथात बसलं की वेगानं जाता येतं, बसून जाता येतं, आरामात जाता येतं. आराम आणि वेग हे पहिल्या दारात सोडा, कारण परमार्थाला आरामही चालत नाही आणि परमार्थ वेगानं होतही नाही. तुका म्हणे येथे नचले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वेळ. तुका म्हणे यासी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कडू. तुकोबा दोन्ही भूमिका. इथं गडबड चालत नाही. गडबडीनं परमार्थ होत नसतो महाराज. अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्याया शत्रवस्त्रया महाभारताने म्हटले. विद्येचे 3 शत्रू आहेत. गुरुची सेवा न करता विद्या मिळवणं, विद्या टिकत नाही, शत्रू आहे. गडबडीनं विद्या मिळवणं विद्येचा शत्रू आहे. आणि आत्मस्तुती करत विद्या मिळवणं विद्येचा शत्रू आहे, चालत नाही. जेवढ्या गडबडीनं आम्ही परमार्थ करायला जाऊ तेवढ्या गडबडीनं प्रपंच आपल्या गळ्यात पडेल. त्यामुळे रथ सोडा याचा अर्थ गडबड सोडा, रथ सोडा याचा अर्थ आराम सोडा. बघू, करू, वाचू असा परमार्थ होत नाही. ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा झाली ना, आत्ता आणि इथं वाचली तरच वाचली जाईल, नंतर नाही. वसिष्ठांनी सांगितलं होतं, विश्वामित्रांनी सांगितलं रामाला अभिषेक करू. दशरथ राजे म्हणले उद्या सकाळी करू. ते उद्या सकाळ उजाडली 14 वर्षांनी. रामायणामध्ये उद्या शब्दाचा अर्थ आहे 14 वर्ष. आणि आपल्याला जर उद्या ज्ञानेश्वरी वाचावी वाटली तर किती वर्ष गेली मध्ये? आणि या 14 वर्षात जिवंत राहू हे लिहून देता काय? कधी राहील? आत्ता इथं गडबड करून चालत नाही. आरामात परमार्थ होत नाही. हे पहिल्या दारामध्ये सोडा. असं करत सांडोनी मितूपणाचा सांगात, मग रिघावे सातवे द्वारात. 7 दारं झाली. या 7 दारामध्ये मितू पण गेलं. दोष सगळे काढून टाकले. पण दोष गेले म्हणजे मनुष्य परमार्थाचा अधिकारी होत नाही. दोष गेले म्हणजे चालत नाही. अहो दगडामध्ये कोणताच दोष नाही, मग दगड म्हणजे संत आहे का? सांगा बरं. दगडात दोष नाही, मग दगड परमार्थ करण्याला योग्य आहे का? नाही ना. दगड जाऊन चालत नाही. खळांची व्यंकटी सांडो आणि सत्कर्मे रती वाढो हे पुढे मागावं लागतं. त्यामुळे पुढे आपल्याला गुण मिळवावे लागतात. त्याच्याकरता पुढची 7 दारं नाथ महाराज बोलतात. सांडोनी मितूपणाचा सांगात, मग रिघावे सातवे द्वारात, तैची पावे रघुनाथ मुख्य परमार्थ नाही. या नाव या 7 दारामध्ये सोडून दिलं ना, आता पुढच्या 7 दारामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करा. काय मिळवायचं? आता नाथ महाराज सांगतात ऐका. भावार्थ ते राजभुवन, प्रथम दार वंठा श्रवण, दुसरे ते साधन नित्यानित्य विवरण ते तिजे, चौथा दार वंठा मनन, 5वा निधिध्यासन जाण, 6वा वैराग्य पूर्ण, 7वा जाण साक्षात्कार,
असे 7 दरवाजे नंतर आहेत. या 7 दरवाजामध्ये श्रवण मनन निधिध्यासन करत 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 साक्षात्कार प्राप्त होतो. आणि या 14व्या दारामध्ये उभं राहिल्यानंतर जिथे मितूपण गेलेलं आहे आणि भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे, असं 14वं जे द्वार आहे त्या द्वारामध्ये उभं राहून तुकोबाराय मागतात, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. प्रेम असं परमात्मा कुणालाही देत नाही, भिकाऱ्याला मिळत नाही, नाजूक आहे, मूल्यवान आहे. मग त्याच्याकरता अधिकार काय लागतो? ज्याचा मितूपणा गेलेला आहे आणि ज्याला भगवंताचा नित्य साक्षात्कार आहे तोच प्रेम मागण्याचा अधिकारी आहे. आणि तुकोबारा एवढा अधिकार प्राप्त करून घेऊनही प्रेमाकरता भिकारी पण स्वीकारतात. याच्यात प्रेमाचं महत्व तुकोबारांना सांगायचं आहे. त्यामुळं भिकारी याचक जरी म्हटलेलं असलं तरी त्याचं मूळ उत्तर द्वारामध्ये आहे. हे 14वं जे द्वार आहे त्या दारात तुकोबाराय उभे आणि त्या दारामध्ये उभं राहून तुकोबारायांनी प्रेम मागितलं. तसं प्रेम आपल्याला संपादन करता आलं पाहिजे, तसं प्रेम आपल्याला मिळवता आलं पाहिजे. आपण आपल्या वयाच्या कोणत्या काळामध्ये कोणत्या दारात उभे आहोत हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. म्हणून ज्यांच्या संबंधानं ही कीर्तन सेवा आहे त्यांचा जर आपल्याला इथं सहस्त्रचंद्र दर्शन साजरं करायचं असेल तर त्यांच्या 81व्या वर्षी मी फक्त भगवंताच्या चरणाजवळ एवढीच प्रार्थना करतो की त्यांना लवकरात लवकर 14व्या दारात उभं करा आणि त्यांना तुमच्या अंतःकरणातलं भक्ताबद्दलचं जे प्रेम आहे ते प्रेम संपादन करून द्या. त्या प्रेमानं त्यांचं आयुष्य कृतार्थ करा, त्या प्रेमानं त्यांच्या आयुष्याची धन्यता करून द्या. ते प्रेम तुम्ही दिलं की या जगतामध्ये अपूर्व अप्राप्त असं काहीही राहत नाही. त्या प्रेमाचा एक विचार या अभंगामध्ये तुकोबारायांनी बोलून दाखवला. आपल्या वयात आपल्या जीवनात जे काही वय आपल्याला संपादन करता जे वय प्राप्त झालं त्या प्राप्त वयामध्ये आपल्याला हे प्रेम संपादन करता आलं पाहिजे. वयाचं बंधन नाही परमार्थाला. 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून ते 1400 वर्षाच्या चांगदेवांपर्यंत कुणालाही आनंदानं परमार्थ करता येतो, आनंदानं प्रेम संपादन करता येतं. पण प्रेम मिळवणं, ज्ञान मिळवणं, ब्रह्मज्ञानी होणं हे वारकऱ्याच्या जीवनाची धन्यता नाही. भगवंताचं प्रेम संपादन करणं ही वारकऱ्याच्या जीवनाची धन्यता आहे. हे आपण लक्षात घ्या. आणि ती ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती प्राप्त करून घेण्याकरता आपण थोडीशी ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, हरिपाठ करा, रामकृष्ण हरी भजन करा. एवढाच उपाय आपल्या हातात आहे. तेवढीच प्रार्थना आपल्या सगळ्यांना या निमित्तानं करतो. सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून, पायावर डोकं ठेवून विनंती करतो, 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा, 5 मिनिटं गाथा वाचा, 5 मिनिटं रामकृष्ण हरी भजन करा. याच्यापेक्षा सोपं साधन या जगाच्या पाठीवर कल्याणाचं नाही महाराज. नामस्मरणानेच देवाचं प्रेम मिळवता येतं, दुसरा कोणताही मार्ग नाही. धन्यता होईल. 15च मिनिटं मागतो मी आपली, फक्त 15. उरलेले 23 तास 45 मिनिटं तुम्हाला काय नोकरी उद्योग अमुक तमुक काय आहे ते करा, परंतु 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा, 5 मिनिटं गाथा वाचा. घरातल्या सगळ्यांनी बसून 5 मिनिटं रामकृष्ण हरीचं भजन करा. एवढं आपल्या जीवनाला, रोजच्या जीवनामध्ये एवढा परमार्थ आपल्याला धन्यतेचा अनुभव देईल याची खात्री मी आपल्याला देतो. याच्याशिवाय आमच्या कृतार्थतेचा दुसरा कोणताही मार्ग या पृथ्वीच्या पाठीवर उपलब्ध नाही. आपलं कल्याण होईल तर ते ज्ञानेश्वरी गाथ्यानेच होईल, दुसरा मार्ग उपलब्ध नाही. हे तुम्हाला मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. बॉन्ड पेपरवर कल्याण होईल तर ज्ञानेश्वरी गाथ्याने, नाही झालं तर मी फाशी जायला तयार आहे, लिहून देतो तुम्हाला. कल्याण होईल तर ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या अक्षराने होईल, नामस्मरणाने होईल, रामकृष्ण हरीनं होईल. हे चिंतन करा आपण आणि त्या दृष्टीने थोडंसं प्रवृत्त व्हा. सकाळी नाही, दुपारी, दुपारी नाही, संध्याकाळी, संध्याकाळी नाही, रात्री कामावरून आल्यावर, जेवण झाल्यावर, अंथरुणावर बसून, आडवं पडून, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा. तुमच्या पाया पडतो ज्ञानेश्वरी वाचा, असं करू नका. गाथा वाचा. माणसाच्या जन्माला यायचं, महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि गाथा ज्ञानेश्वरी न वाचता जगायचं, याच्यापेक्षा कुत्र्या मांजऱ्याच्या जन्माला गेलो असतो तरी चाललं असतं. आपल्याला चाललं असतं. माणूस म्हणून महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचायची नाही, हरिपाठ वाचायचा नाही, गाथा वाचायचा नाही, जन्माला तरी कशाला यायचं मग मला सांगा ना.
असं करू नका. सर्वांना पुन्हा पुन्हा प्रार्थना आहे, पुन्हा पुन्हा विनंती आहे. या निमित्तानं जो हा कार्यक्रम संपन्न झाला तत्संबंधानं शुभेच्छा शुभकामना व्यक्त करतो. आदरणीय तीर्थस्वरूप कुकुरमुंडेकर महाराज माझ्या समोर आहेत. त्यांच्याच आग्रहाने त्यांच्याच आज्ञेनं खरं म्हणजे मला इथं उभं राहावं लागलं. माझ्याबरोबर आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण संजय नाना आहेत. सगळी महानुभाव आहेत माझ्यासमोर. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार असो. आपण कृपा करा. आपण नाथ सांप्रदायिक आहात, आपण नाथ आहात, आपण या जगताला तारू शकता. नाथ संप्रदायाचं महत्त्व फार मोठं महाराज, फार मोठं. नाथ संप्रदाय अहो त्यांचा एक चिमटा जगाला तारतो म्हणे, एक चिमटा, बाकी काही लागत नाही. इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. सगळी मोठी मंडळी आहेत. झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या तुम्हा सर्वांच्या गायक वादक मंडळी सगळी संत हरिभक्तीपरायण महानुभाव मंडळी आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर